न करी रे संग राहिरे निश्चळ लागून दिमाळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका म्हणे नये जाणीवा अंतरा तुका म्हणे नये जाणीवा अंतरा अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते विठोबा
प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा चार चरणांचा आणि खरे ब्रह्मज्ञान वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. असे पंढरीच्या देव श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख न करे रे संग राहे रे निश्चळ लागो निधिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. आपण सर्वजण या निर्जन प्रांतामध्ये आणि भगवंताची सेवा करण्याकरिता विशेष असणारं धर्मकार्य करण्याकरिता उपस्थित आहोत. या निमित्तानं त्यांनी स्वामींच्या प्रेरणेतून स्वामींच्या आज्ञेतून त्यांनी होणारं श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि त्या पारायणाच्या निमित्तानं त्यांनी असणारा हा सप्ताह त्यातील त्यांनी असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून खरं ब्रह्मज्ञान काय असतं त्याचं स्पष्टीकरण देऊन त्यांनी सांगताय. वास्तविक पाहता ब्रह्मज्ञान या शब्दावर बरंच बोललं जातं, मोठा वाहपोह केला जातो, पण ब्रह्मज्ञान बोलण्यानं सिद्ध होत नाही, ब्रह्मज्ञान अनुभवानं सिद्ध होईल. म्हणून अनुभव करणे महत्वाचा आहे.
अनुभवा वाचून त्यांनी ब्रह्मज्ञान सांगणं म्हणजे फक्त सगळ्यांच्या समोर बडबड करणं एवढंच आहे. मग खरं ब्रह्मज्ञान जर काय असेल ते जर पाहायचं असेल तर ती स्थिती, ती अवस्था जीवनामध्ये त्यांनी प्राप्त झाली पाहिजे. आणि ती प्राप्त झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान सिद्ध होत नाही महाराज. मग कशी अवस्था प्राप्त व्हावी? संगरहित स्थिती प्राप्त व्हावी. ममत्व त्यांनी अंतकरणातून पूर्णपणे निघून जावं. ज्याच्या अंतकरणातून संगरहित स्थिती अशा पद्धतीनं झालेली आहे, संग निघून गेलेला आहे अंतकरणातून, स्थिती त्यांनी दिव्य झालेली आहे, कोणत्याही प्रकारचं ममत्व शिल्लक राहिलं नाही. अशी जर स्थिती निर्माण झाली तर मग या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. नाहीतर अनुभव वाचून बडबडते, अनुभव वाचून ती बडबडच आहे. ज्याला खऱ्या अर्थानं ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला आणि तो अद्वैत बोध अंतकरणामध्ये ठसावला, तो ठसावल्यानंतर त्यांनी महाराज काय काय अवस्था प्रगट होत असते म्हणे. इंद्रियांचा जय, सगळी इंद्रिय त्यांनी अशा पद्धतीने ताब्यात येतात. इंद्रिय त्यांनी धावपळ करीत नाहीत. वासनेचा क्षय, सगळ्या वासना संपून जातात, कशाचीच वासना शिल्लक राहत नाही. म्हणून ज्या वेळेला इंद्रियांचा जय होईल, संपूर्ण वासनांचा क्षय होईल, त्यावेळेला समजावं खरं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून ती बडबडच आहे. आणि त्यापेक्षा त्यांनी विशेष गोष्ट जगद्गुरु तुकोबरा सांगतात. तुका म्हणे न जाणीवांतरा, मला ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे हे म्हणणं सुद्धा कमी आहे महाराज. हे म्हणणं सुद्धा कमी आहे. मी मुक्त आहे हे म्हणणं सुद्धा कमी आहे. मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं हे म्हणणं सुद्धा कमी आहे. ज्याला खरोखर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याला म्हणायचं काही कामच शिल्लक राहत नाही, नव्हे त्याची जाणीवच शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांनी त्या दिव्य असणाऱ्या स्वरूपाची प्राप्ती तर झालेली आहे, नव्हे प्राप्ताचीच प्राप्ती आपण त्याला त्यांनी म्हणतो. ते आहेच मुळात. फक्त त्यांनी साधू संतांच्या माध्यमातून, वेदाच्या माध्यमातून आपलंच आपल्याला त्यांनी प्राप्त झालं, नाम कळालं. आणि अद्वैत बोध अंतकरणामध्ये ठसावला आणि ठसावल्यानंतर त्याची सुद्धा जाणीव संपून गेली. कारण जाणीव जर मध्ये असेल तर तो अडथळाच आहे. निळोबारा म्हणतात जाणू जाता जाणीव घाली आडफाट्यावर. म्हणून जाणण्याचा प्रयत्न केला तर जाणीवच आडवी पडते. म्हणून त्यांनी ही जाणीव सुद्धा संपून जावी. मग काय शिल्लक राहावं? फक्त एक आनंद शिल्लक राहावा. का आनंद शब्द वापरला? दुसरं त्याला म्हणायला जागाच नाही, तो शब्दांच्या पलीकडचा आहे. मग काहीतरी म्हणावं लागेल म्हणून आनंद शब्द त्यांनी फक्त वापरला. म्हणून त्यांनी महाराज काही विधेय विशेषणानं, निषेध विशेषणानं वर्णन करून सांगितलं जाताना या नियमानं त्यांनी महाराज आनंद सांगितला की जो त्यांनी सर्वांच्या ठिकाणी व्याप्त आहे, सर्वत्र त्यांनी गच्च भरलेला आहे, तो सर्वाधिष्ठान आहे. असा फक्त आनंदच शिल्लक राहिला, पण आनंदाची जाणीव सुद्धा शिल्लक राहिली नाही. अशी जर स्थिती प्राप्त झाली तर ते खरं ब्रह्मज्ञान आहे. म्हणून या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, तुका म्हणे न जाणीव अंतरामध्ये, अंतकरणामध्ये त्यांनी मला जी स्थिती निर्माण व्हावी, पण जाणीव शिल्लक त्यांनी राहू नये, फक्त आनंद शिल्लक राहावा. ही दिव्य अवस्थाच म्हणजे त्यांनी महाराज खरं ब्रह्मज्ञान आहे. आणि ते तुकोबारांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट करतात. म्हणून आपण सर्वजण एवढ्या जंगलात त्यांनी ही सेवा करतो आहोत. स्वामींची आज्ञा म्हणून त्यांनी सेवा करतो आहोत. काय चिंतन करावं म्हणून त्यांनी इथं प्रत्यक्ष तो आनंद पाहायला मिळाला. म्हणून तर खऱ्या अर्थानं दुसरा अभंग लिहून महाराजांच्या हातात आहे. पण इथं येता येता त्यांनी महाराज हा अभंग बदलला आणि या मुद्द्यावर त्यांनी बोलायला असं बोलावं असं वाटलं. म्हणून त्यांनी महाराज अभंग चिंतनाकरिता निवडलं. त्याचा असा सरळ अर्थ आपण पाहिलेला आहे. विठोबा न करे रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते. प्रस्तुत या क्षेत्रावरती आपण सर्वजण उपस्थित आहोत. संन्याशी संकल्प करत नाही, कारण संन्याशी तो त्याग संकल्पाचा, कोणत्याही प्रकारचा संकल्प नाही. पण संन्याशी त्यांनी दिव्य कृपा करू शकतो, आशीर्वाद त्यांनी देऊ शकतो, प्रेरणा देऊ शकतो. म्हणून त्यांनी महाराज स्वामी संन्याशी आहेत आणि संन्याशी असून त्यांनी महाराज दिव्य असणार, त्यांचं नावच आहे आनंद. म्हणून त्यांनी आनंदाचा वर्षाव सर्वांवर अशा पद्धतीने करत आहेत. म्हणून त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी हा आनंद आपल्या सर्वांना प्राप्त होतोय. आपण सर्वजण फार समाधानाने या ठिकाणी हा उत्सव त्यांनी संपन्न करतो आहोत. दिव्य आनंद सर्वजण घेतो. का आनंद येणार नाही? आनंद येण्यासारखंच वातावरण आहे महाराज.
इथं ब्रह्मपुरीतून पाटील आलेले आहेत. ब्रह्मपुरीचे पाटील तुमच्याकडे वास्तव्य करतायत. क्षीरसमुद्रातून पांडुरंग येथे येऊन त्यांनी राहतोय. म्हणून तर आनंदाचे झरे वाहतात. हे जे आनंदाचे झरे त्यांनी वाहतात ना, फक्त झरे वाहतात नाही, लोक गाड्या करून घेऊन जात आहेत असं त्यांनी वर्णन आहे. दऱ्याखोऱ्यातून सगळेजण जमा झालेले आहेत आणि सर्वजण अशा पद्धतीने दागणी महाराज आनंदाचे झरे घेऊन जात आहेत. म्हणून तेच सांगतोय मग मी आता. तेच सांगतोय, हाच त्यातला भाव आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीने दागणी महाराज इथं आनंद वास्तव्याला राहिला, आश्रम करून. ही महत्वाची गोष्ट आहे. आनंदानंच आश्रम केला या जंगलात आणि म्हणून आनंद वास्तव्य करण्याकरिता राहिला. ही दिव्य स्थिती आता आपल्या सर्वांना त्यांनी प्रत्यक्ष दिसते. तिथं अवचिता पाहुणे पातलो आम्ही सुद्धा अवचिता हे आनंदाच्या क्षणामध्ये पाहुण्या रूपाने त्यांनी पातलो. वास्तविक पाहता आपली कीर्तनाची जी सेवा आहे ती 4 ते 6 या वेळेमध्ये त्यांनी रोजची आहे. पण आता आम्हाला कथा तिकडे 6 ते 10 असल्या कारणानं आंबेगावला म्हणून सगळ्या संयोजकांनी त्यांनी सांगितलं तुम्ही आले पाहिजे. खरं तर मला फार वाईट वाटतंय की माझ्यामुळे तुम्हाला कार्यक्रमामध्ये त्यांनी बदल करावा लागला. सगळ्यात अधिक क्षमा मागतो सगळ्यांची. पण भगवंताची इच्छा, संतांची त्यांनी इच्छा आणि म्हणून त्यांनी सेवा करण्याचा योग जुळून आला. काय बोलावं म्हणून त्यांनी महाराज धर्ममय बोललं पाहिजे. धर्मकार्याकरिता त्यांनी हा सोहळा चालू आहे. इथं त्यांनी होणारा जो कत्तलखाना आहे तो त्यांनी महाराज बंद केला स्वामींनी. आणि बंद करून त्यांनी महाराज अंतकरणातून सदिच्छा अशा पद्धतीने प्रगट झाली की इथं त्यांनी पारायण व्हावं. आणि ते छापून त्यांनी दिसतंय ना आपल्या सर्वांना स्वामींचा हस्ताक्षर आहे. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांनी लिहून पाठवलं की तुम्ही इथं पारायण करा. म्हणून आता इथं जे पारायण होतं, इथं हा सप्ताह होतोय, हे त्यांनी दिव्य असणारं कार्य आहे. इथं त्यांनी स्वामींच्या पादुका सुद्धा स्थापन व्हाव्यात जेणेकरून त्यांनी सर्वांना हे दिव्य असणारं स्थान प्राप्त होईल. म्हणून दिव्य असणारा हा सोहळा आहे. इथं आल्यानंतर काकांची त्यांनी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर अंतकरणामध्ये एक विशेष असणारी स्थिती प्रगट झाली. काय पाहायला मिळालं? काय पाहायला मिळालं? तुका म्हणे नाही जाणीव अंतर्याथारा आनंदाचा. फक्त आनंदच शिल्लक आहे, जाणीव मात्र कशाची शिल्लक नाही. ती जाणीवेच्या पलीकडची असणारी स्थिती आहे आणि ती सहजासहजी पाहायला मिळत नाही मायबाप. ती त्यांनी महाराज अशी प्राप्त होत नाही. ती शब्दांनी वर्णन करून सांगण्यासारखी नाही. आपण सर्वांनी त्यांनी स्वामींना पाहिलेलं आहे. आपण स्वामींचं सानिध्य त्यांनी अनुभवलेलं आहे. स्वामींच्या मुखातून आपल्याला श्रवण त्यांनी घडलेलं आहे. स्वामींचं बोलणं सदैव त्यांनी महाराज उच्च स्थितीतलं, जे खाली उतरून कधी बोलायचंच नाही, जे अजातवादाच्या भूमिकेत स्वतः त्यांनी राहत आणि त्याच भूमिकेत त्यांनी महाराज त्यांचं बोलणं सुद्धा होत होतं. म्हणून त्यांनी महाराज त्या दिव्य स्थितीला त्यांनी अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर प्रगट केलं. कोणत्याच प्रकारची स्थिती न मोडता, स्वतःची त्यांनी स्थिती न मोडता जगाला त्या स्थितीपर्यंत त्यांनी घेऊन जाण्याचं काम स्वामींनी अशा पद्धतीने केलं. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपल्याला स्वामींचं दर्शन, स्वामींचं सानिध्य प्राप्त झालं. पण स्वामी त्यांनी महाराज बाहेरून आपण जर पाहिलं तर सामान्य जरी दिसत असले तरी सुद्धा त्यांनी महाराज त्यांची स्थिती अंतरंगातली ही कळून घेण्यासारखीच आहे. आमच्याकडचे काही मंडळी आले स्वामींना भेटण्याकरिता. आम्ही पण आलो होतो आणि आल्यानंतर स्वामी बसले होते. अशी कॉट टाकली होती, त्याच्यावरती बसले होते. फार जास्त काही बोलत नव्हते. त्यांच्या मनावर होतं. आलं कोणी की बोला वाटलं की बोलायचे, नाही वाटलं की नमस्कार करून थांबायचे सुद्धा. ती त्यांच्या मोहिमेत मस्त होते. म्हणून त्यानं वेद विधान करीत नव्हतं तर बाकीच्या गोष्टींचं काय, बाकीच्या लोकांचं विधान मानायचं काही काम नाही. म्हणून त्यांनी बसले होते. आले कोणीतरी सगळे आमचे गावकरी मंडळी आले. आल्यानंतर त्यांना काय वाटलं काय माहिती, आनंदाने विचार कुठून आलं, असं हात समोर कुठून आलं आणि कुठं जायचंय असं त्यांनी विचारलं. आता त्यांचा भाव काय वेगळा होता, कुठून आलात आणि कुठे जायचंय हे त्यांनी म्हणण्याचं तात्पर्य काय वेगळं होतं. पण दुसरा एक मनुष्य बरोबर होतं, तुम्हाला आम्ही चासवरून आलो चासलाच जायचंय. मग ते कार्यक्रम बिघडून गेला. माझा चासवरून आलो चासला जायचं हे त्यांनी म्हटल्यामुळं स्वामी त्यांनी महाराज हो नमस्कार करून त्यांनी अशा पद्धतीने बोलणं थांबलं. नाहीतर स्वामी सहज त्यांनी वेदांत अशा पद्धतीने त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष प्रगट होत होता आणि सर्वांना दिव्य आनंद त्यांच्या माध्यमातून प्राप्त होत होता. म्हणून ती स्थिती जर त्यांनी पाहायची असेल ती स्थिती खरी ब्रह्मज्ञानाची स्थिती आहे. ते जे त्यांनी ब्रह्मज्ञान आहे ते त्यांच्या ठिकाणी स्पष्ट रूपानं प्रतीतीला येत होतं. सहज सगळे व्यवहारात सकळ कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. म्हणून जन नव्हे हा अवघा जनार्दन, म्हणून सर्वत्र जनार्दनच व्याप्त झालेला आहे. ही स्थिती त्यांनी महाराज अंगामध्ये बांधली पाहिजे. आपण सर्वजण परमार्थ करणारी माणसं आहोत. मग परमार्थ करत असताना आपल्या समोर उद्देश असला पाहिजे. उद्देश जर आपल्या समोर नसला तर आपण त्या स्थितीपर्यंत जाऊ शकणार नाही. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे परमार्थाकडे जर पाहायचं असेल तर फलाकडून पाहिलं पाहिजे. जर फलाकडून परमार्थ पाहिला नाही तर मग कहा गए तो कहा नाही, क्या आला तो कुछ नाही अशी अवस्था होण्याची दाट शक्यता असते. आमचे भाऊ त्यांनी सांगायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, जे त्यांनी सोनेवाडीकर बाबा. म्हणून त्यांनी मला ते म्हणायचे कहा गए तो कहा नाही, कुठे गेला होता कुठे नाही, काय आणलं म्हणे काय नाही, मग गेला कशाला होतास. म्हणून त्यांनी महाराज प्रवास करायचा. आपण सर्वजण प्रवासी आहोत
आणि हा प्रवास त्यांनी स्वरूपापासून सुरू झालेला आहे आणि प्रवास त्यांनी थांबणार आहे स्वरूपापर्यंतच जाऊन, म्हणून त्याची ती मजल त्यांनी स्वरूपापर्यंतच आहे. वास्तविक पाहता हा प्रवासच नाही, पण प्रवास नसून त्यांनी महाराज भ्रमानं आपण स्वतःला अमुक समजतो आहोत आणि म्हणून सगळ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हे जे त्यांनी समज नाही हेच आपल्याला त्यांनी खऱ्या अर्थानं प्रवासी बनवतात. वास्तविक आपलं जे स्वरूप आहे ते निश्चळ आहे, जे त्यांनी महाराज सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याला सच्चिदानंद म्हणायचं त्यांनी काम शिल्लक राहत नाही. त्याच्या ठिकाणी कोणता शब्द त्यांनी जात नाही, कोणतंच प्रमाण त्यांनी त्या स्वरूपापर्यंत जात नाही. त्याला प्रत्यक्ष प्रमाण जाणू शकत नाही, अनुमान प्रमाण जाणू शकत नाही, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी, कोणतंच प्रमाण त्या तत्वापर्यंत जाऊ शकत नाही. शब्द हा थोडा बलवान आहे म्हणून वेद हा शब्द प्रमाण आहे, म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून त्यांनी महाराज वेदाच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येतं. म्हणून त्यांनी फक्त वेद त्या मर्यादेपर्यंत नेऊन घालतो आणि तिथं गेल्यानंतर मौन होऊन जातो. मग त्यांनी वेद जाणून गेला, पुढे मौन, त्याचंही मौन पडतं का, तर ती शब्दांच्या पलीकडचा वेदाची मर्यादा फक्त शब्दांपर्यंतच आहे. मग त्याच्या पलीकडचं त्यांनी महाराज वेद आपल्याला सांगू शकत नाही. मग ते आपल्याला फक्त जाणायचंय आणि जाणल्यानंतर फक्त मौन होऊन जायचं, ही महत्वाची गोष्ट. याला चूप साधन म्हणायचं. या साधनेचंच नाव आहे चूप साधन. ही जी बडबड आहे ही बडबड तिथं नाही, ते फक्त एक चूप आहे. त्याच्यात काय बोलायचं काय काम शिल्लक राहत नाही. तिथं येणं नाही जाणं नाही. तुकोबरा म्हणतात आता कैसे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, हे येणं जाणं नाही. काहीच मी नव्हे कोणी गावीचा आणि एकाला ठाईचा ठाई एक, मी काहीच नाही कोण्या गावीचा, नाही जातो कोठे येतं फिरून या, मी कुठं जात नाही आणि मला कुठून यायचं नाही. ही त्यांनी दिव्य असणारी स्थिती अंतःकरणात प्रगट झालेली आहे. म्हणून अशी स्थिती आपल्यालाही प्रगट झाली पाहिजे, आपल्यालाही त्यांनी महाराज प्राप्त झाली पाहिजे. या स्थितीपर्यंत आपण सर्वांनी गेलं पाहिजे, पण सहजासहजी जाता यायचं नाही ना महाराज. तिथपर्यंत जाण्याकरिता अंतःकरणामध्ये काही विशेष असणारे भाव प्रगट झाले पाहिजे. नव्हे त्यांनी महाराज अंतःकरणात शुभेच्छा निर्माण झाली पाहिजे, चांगली इच्छा निर्माण व्हावी. आपल्याला त्यांनी टार्गेट कळावं, फल कळावं की आपल्याला त्या सच्चिदानंद स्वरूपापर्यंत, स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत जायचे, आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे त्या पदवीपर्यंत जायचे असं निर्णय केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. याला शुभेच्छा म्हणतात. आणि अशी शुभेच्छा अंतःकरणात धारण करून चालायला सुरुवात करावं. मग त्यांनी चालायला लागल्यानंतर कुठेतरी सांगणारा सापडतो, मग सुविचारणा. मग त्याला जाऊन विचारावं की मला त्या स्थितीपर्यंत जायचंय, सांगा कोणत्या माध्यमातून जाऊ, सुविचारणा. मग ज्याला विचारलं त्याने सांगितल्यानंतर त्यांनी मला तनु मानसा, म्हणजे तनु म्हणजे सूक्ष्म आणि मानस म्हणजे मन, मन हे सूक्ष्म त्यांनी होईल, तनु मानसा. मग त्यांनी मन सूक्ष्म होऊन त्यांनी महाराज स्वरूपाचं चिंतन करू लागलं. मनाला सूक्ष्म व्हावं लागेल महाराज, कारण ज्या ब्रह्मस्वरूपाला जाणायचं ते सूक्ष्म आहे. दोन गोष्टी सूक्ष्म आहेत, एक धर्म सूक्ष्म आहे आणि दुसरं ब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणून त्यांनी सामान्य बुद्धीला ते कळत नाही. ते कळण्याकरिता त्या बुद्धीला सूक्ष्म व्हावं लागेल, मनाला सूक्ष्म व्हावं लागेल. त्याला त्यांनी महाराज अशा पद्धतीनं धार लावावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. बुद्धीनं निश्चय केला ना आत्मज्ञान प्राप्त होईल, ब्रह्मरूप भावे आपण या स्थितीपर्यंत जाता येईल. पण निश्चयात्मक बुद्धी होण्याकरिता तिला त्यांनी सूक्ष्म व्हावं लागेल, त्या मनाला सूक्ष्म व्हावं लागेल, म्हणून तनु मानसा. आणि मग ज्या वेळेला मन सूक्ष्म होऊन त्या स्वरूपाचं चिंतन करायला सुरुवात करेल त्यावेळेला सत्वगुणाचा आविर्भाव, सत्वापत्ती त्यांनी महाराज होईल. कारण तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य आणि करवी परमार्थ अहर्निशे. म्हणून परमार्थ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर सत्वगुणाचा आविर्भाव व्हावा, सत्वगुणाचं प्राबल्य व्हावं, रजगुण तमोगुण त्यांनी दबले जावेत आणि मग खऱ्या अर्थाने तिथपर्यंत जावं लागेल सत्वापत्ती. मग सत्वापत्ती झाल्यानंतर, सत्वगुणाचा त्यांनी उद्रेक झाल्यानंतर, सत्वगुण वाढल्यानंतर त्यांनी महाराज मग असंशक्ती नावाची अवस्था प्राप्त होते. कोणत्याही प्रकारची आसक्ती कशातच शिल्लक राहत नाही, असंशक्ती ही स्थिती निर्माण होते जीवनामध्ये. आणि मग त्यांनी महाराज पदार्थाभावीने या स्थितीपर्यंत जाता येतं. म्हणजे सर्व दिसणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ रूपाने प्रतीतीला येतात. हे सर्वचे सर्व पदार्थ परमात्मा रूपाने प्रतीतीला येतात. परमात्म्या वाचून दुसरं काही शिल्लकच नाही अशी दृढ भावना अंतःकरणात निर्माण होते. आणि मग तो ज्या स्थितीत जातो त्या स्थितीला म्हणायचं तुर्यग. तुर्यग म्हणजे त्यांनी आत्मस्थिती, त्याला दिव्य असणारी स्थिती प्राप्त होते. म्हणून त्यांनी शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि मग त्यांनी तुर्यग या स्थितीपर्यंत त्याला जाता येतं. मग ती स्थिती आपल्याला साध्य करायची असेल तर आपल्याला फक्त जसं घोड्याच्या डोळ्याला ढापण लावलं जातं आणि ढापण लावून त्यांनी घोडा चालायला सुरुवात करतो. का घोड्याच्या डोळ्याला ढापण लावतात? त्याचं कारण घोड्यानं इकडे इकडे पाहू नये. घोड्यानं जर इकडे इकडे पाहायला सुरुवात केली तर घोडा टांगा चालू शकणार नाही, घोडा रथ चालू शकणार नाही. त्या घोड्यानं सरळ पाहिलं पाहिजे. ज्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे त्यानं त्यांनी महाराज ढापण आपल्या डोळ्याला लावून घ्यायचं, इकडे इकडे पाहायचं नाही. आपल्याला फार धंदे आहेत, आपल्याला फार काम आहेत महाराज, आपल्याला प्रपंचाच्या उठाठेवी आहेत, आपल्याला कोण कसा वागतो, कोण कसा वागला पाहिजे या सगळ्या त्यांनी जबाबदाऱ्या आहेत. हे चांगले वागत नाहीत, ते चांगले वागतात, आमक्यानं असं केलं पाहिजे, तमक्यानं तसं केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या मनात आहेत आणि आपण ब्राह्मी स्थिती प्राप्त करायला निघालो.
कधीच प्राप्त होणार नाही, कधीच प्राप्त होणार नाही. या सगळ्या गोष्टी वाचून काही मोक्ष आडून पडला नाही. कोण काय करतोय ज्याचं त्याचं कर्म आहे. भगवान म्हणतो कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैव अभिपद्यते. म्हणून त्यांनी भगवान स्वतः सांगतोय की कर्मच माणसाला त्यांनी त्याची कामं करून घेतो. ते मागच्या जन्मातलं कर्म आता त्यांनी भोगायला येतं आणि त्या पद्धतीने मनुष्य सुख दुःख भोगत असतो. मग कोण काय करतोय, कोण कसं करतोय हे पाहण्यापेक्षा मी काय करतोय हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. बाकीचे सगळे लोक काय करतात हे पाहण्यापेक्षा, बाकीच्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करतोय याचा आधी विचार केला पाहिजे. मग मी काय केलं पाहिजे, मी फक्त एक नाम केशवा या उद्देशाने त्यांनी महाराज चालायला सुरुवात केली पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर ती स्थिती असली पाहिजे, त्या स्थितीपर्यंत मला जायचंय. पण कधी जाता येईल त्या स्थितीपर्यंत, जेव्हा त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं आपण निसंग हो तेव्हा, आपल्या अंतःकरणातून संघ ज्या वेळेला त्यांनी निघून जाईल तेव्हा. संघ त्यांनी निघून जाणं म्हणजे काय, संघ कसा जाईल हो महाराज. सगळे त्यांनी इंद्रियात बघा, प्रमात्याची वृत्ती प्रमाणद्वारा प्रमेयापर्यंत जाते आणि गेल्यानंतर वृत्तीस्थ असणारा जो चिदाभास आहे तो त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्याचं ज्ञान करून देतो. म्हणजे त्यांनी महाराज ती वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते आणि चिदाभास त्यांनी पदार्थाचं ज्ञान प्राप्त करून देतो. हीच वृत्ती जर डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडली तर सगळ्या वस्तूंचा संग होतो. ही वृत्ती कानाच्या माध्यमातून जर बाहेर पडली, कसला आवाज आला तर त्या आवाजाचा संग होतो. ही वृत्ती जर त्वगेंद्रियाच्या माध्यमातून बाहेर पडली तर स्पर्श झाल्यानं त्याचा संग होतो. वेगवेगळ्या पद्धतीने वृत्तीला त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या जगाचा संग होतो. जोपर्यंत ही उपाधी आहे आणि तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा संग होतच राहणार. जसा आरसा जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसतच राहतं, तसं त्यांनी महाराज उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत जगत नावाचा प्रतिबंध दिसतच राहणार. या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत, पण तो दिसतो म्हणून आपण त्याला त्याच रूपानं स्वीकारून जर त्याच्या बरोबर जगायला लागलो तर आपण त्यांनी महाराज त्याच्यात अडकून पडू शकतो. हा महत्वाचा विचार आहे. मग जरी प्रतिबंध आपल्या डोळ्यासमोर दिसत असला तरी त्या प्रतिबंधाला आपण स्वीकारायचं कसं हे आपल्या मनावर आहे. आपण जर त्याला जगत म्हणून स्वीकारणार असलो, जगत म्हणून जर त्याचा संग करणार असलो तर आपण संसारिक आहोत. आणि त्याच दिसणाऱ्या प्रतिबंधाला जर आपण परमात्मा म्हणून स्वीकारून त्याच्याशी व्यवहार करणार असलो तर आपण खरे पारमार्थिक आहोत. महत्वाची गोष्ट आहे महाराज. मग संघच करायचा आहे, पण संघ करायचा कशाचा हे कळालं पाहिजे. मग का दिसतात हे सगळे पदार्थ, काय या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अनुभव येतो, त्याचं कारण आहे महाराज आपण पाहणारे आहोत म्हणून. आपण पाहणारे आहोत म्हणून, आपण स्वतःला पाहणारा समजतो म्हणून. वास्तविक पाहता आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण साक्षी आहोत, द्रष्टा त्यांनी म्हटलं जातं. कुटस्थ स्वरूपानं त्यांनी आहे, आपण त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची जाणीव नाही. तो फक्त प्रकाशमान आहे, त्याच्या प्रकाशानं सगळ्या गोष्टी त्यांनी घडतात. म्हणजे चिज्जड ग्रंथींचं जर आपण वर्णन करून पाहिलं तर त्यांनी महाराज अंतःकरणाची वृत्ती जड आहे, तिला त्यांनी महाराज जो आभास चैतन्याचं प्रतिबिंब त्यांनी अशा पद्धतीने प्रकाश त्यांनी वृत्तीमध्ये पडला. मग त्याला खऱ्या अर्थाने जीवत्वाला बुद्धी, बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतःकरणात पडलेला जो प्रकाश आहे त्यालाच जीव म्हणतात की नाही, तोच त्यांनी जीव आहे. म्हणून तर खऱ्या अर्थाने हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्या स्थितीमध्ये आपण जाऊन या सगळ्या गोष्टींना पाहण्याकरिता सुरुवात करतो. आपण स्वतःला पाहणारा समजतो मी. जोपर्यंत हा मी आपल्या जवळ आहे आणि तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज निसंग होऊ शकत नाही. आपण संघ केलेला आहे आणि कशाचा संघ केलेला आहे तर आपण मीचा संघ केलेला आहे. सगळ्यात घातक संघ जर कशाचा असेल तर मीचा. आणि संघरहित झाल्याने ती स्थिती प्राप्त होईल. आपण संघ टाकायचा कोणाचा, सगळ्या जगाचा संघ त्यांनी टाकायचा. बायकोचा संघ टाकायचा का मुलाचा टाकायचा, घराचा टाकायचा की भाऊबंधांचा टाकायचा, कशाचा जेवणाचा अन्न पाण्याचा टाकायचा की कशाचा संघ टाकायचा, कळायला पाहिजे ना. अहो हे सगळं चुकणार नाही. या सगळ्या गोष्टी समोर येतात. जरी त्यांनी ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी सुद्धा तो बाधित वृत्तीने सगळे व्यवहार करतो. त्याच्या दृष्टीने त्यांनी गुरुजी म्हणायचे बाध म्हणजे नाहीचा निश्चय. हे झालंच नाही याला त्यांनी नाहीचा निश्चय बाध म्हणतात. असा बाध त्याने करून टाकलेला आहे. त्याचे सगळे व्यवहार बाधित वृत्तीने होतात. तो त्यांनी बोलतो, तो ऐकतो, तो चालतो, त्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी होताना दिसतात खऱ्या. पण या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी सुद्धा या सगळ्या त्याच्या त्या स्थितीमध्ये त्याच्या दृष्टीतून त्यांनी कधीच स्वरूप बाजूला जात नाही. सहजमी अंधराना निजन आकार सुंदर
सहज अंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाले जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे हे शून्य सारून तिथं म्हणले नसते तर बुद्धाकडे गेला असता सिद्धांत महत्वाची गोष्ट आहे मग त्या बौद्धाचं खंडन दिलं आणि शून्य सारून तिथे म्हणले म्हणजे त्याने ते अस्तित्वावर असणारं तत्व आहे म्हणजे ते भावरूप आहे त्याचा अभाव नाही म्हणून ते भावरूप आहे हे सिद्ध करण्याकरिता शून्य सारून तिथे म्हटले जरी त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतीती नसली तरी सुद्धा भावरूप तत्व सांगण्याकरिता शून्य सारणीत येते पण त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते टाकिले पात्र झोडी धर्मा धर्माशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा म्हणून ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन छंद गोड असणारे प्रमाण म्हणून काय पुढे घेऊन आला दान निजतत्व निज बोध स्वरूपे मिळविले नाव ठेवला भेद वास्तविक स्वरूपात मिळवलेलंच आहे भेद म्हणायचं काही काम शिल्लकच राहत नाही म्हणायचं मग त्या परिभाषेत गेल्यानंतर भेद शिल्लकच राहत नाही भेद म्हणायचं कोणाला हा त्यांनी महत्वाचा भाव आहे म्हणून भेद त्याच्या दृष्टीने राहिलाच नाही म्हणून भेद भ्रम अमंगळ त्याच्या दृष्टीने हा अमंगळ आहे महाराज तो जर त्यांनी भेदच नाही तर अभेद म्हणायचं सुद्धा काम शिल्लक राहिलं नाही अशी स्थिती निर्माण होते मग भेद असला तर अभेद म्हणायचं मग अभेदाला किंमत भेदामुळे त्यांनी आली प्रकाशाला किंमत अंधारामुळे आली म्हणून तर त्यांनी महाराज ते म्हणायचं काम शिल्लक राहत नाही ते सुद्धा त्याच्या दृष्टीने संपून जातं अशी स्थिती त्यांनी निर्माण व्हावी वृत्तीत ही वृत्ती अशा पद्धतीने घासून घासून त्या स्थितीपर्यंत जावी वृत्तीनं संगरहित त्यांनी झालं तर त्या ब्राह्मी स्थितीपर्यंत जाता येईल तिच्याशी एकरूप अशा पद्धतीने होता येईल मग काय संघ कशाचा केला वृत्तीनं या सगळ्या जगाचा संघ केला असं जरी आपल्याला दिसत असलं तरी वृत्ती जगाचा संघ नंतर करेल तिनं संघ केला आधी त्यांनी मीपणाचा तो मीचा जो संघ आहे हा सगळ्यात घातक असणारा संघ आहे महाराज म्हणून टाकला पाहिजे संघ कशाचा तर मीचा संघ टाकला पाहिजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत जगत दिसणारच आहे महाराज तोपर्यंत पाहणार आहे सगळे व्यवहार आहे तो त्यांनी मी म्हणूनच करणार आहे म्हणून त्यांनी मला संघ टाकायचा असेल तर मीचा टाकला पाहिजे मीचा संघ गेला रे गेला की तिथपर्यंत सहज जाता येतं महत्वाची गोष्ट आहे तुकोबराय म्हणतो मी सहज नाही मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता ही मीची जात अशी आहे जी त्यांनी सहज असल्याची कळत नाही म्हणाल मग ती अवघड आहे मग मीचा निर्णय करायचा कोण आहे मी हे स्थूल शरीर म्हणजे मी आहे काय हे त्यांनी पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वाचं तयार झालं हे मी आहे का याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे ते पंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं आहे ते मी आहे का त्याच्या आतमध्ये अज्ञान स्वरूप असणारा कारण जे आहे ते मी आहे का त्याच्यानंतर त्यांनी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ते महाकारण शरीर आहे ते मी आहे का त्याच्यानंतर ब्रह्मास्मी त्यांनी असणारी जी वृत्ती आहे ती त्यांनी मला ती मी आहे का जाणीव स्वरूप हे मी नेमकं काय आहे याचा त्यांनी तपास लावला पाहिजे जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत त्याच्या भोवती सगळा संसार फिरत राहतो म्हणून त्याग जर जीवनामध्ये करायचा असेल तर कशाचा करावा तर या मीचा त्याग करावा महाराज तुकोबऱ्यांचा अभंग आहे म्हणतात त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे त्याग करायचा असेल तर अहंकाराचा त्याग करावा एक आणखी प्रमाण सांगतो योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान याचा अर्थ लावताना त्यांनी असा लावला जातो सरळ ढोबळ मानानं की खरा जो योगी आहे त्या योगी पुरुषाची संपदा काय असेल तर त्याग करणं त्याग आणि शांती ही त्याची संपदा आहे मग त्याग आणि शांती त्याला प्राप्त झाल्यानंतर काय होतं मग त्यांनी संगती अशी लावली जाते उभय लोकी कीर्ती सोहळा मान त्याला उभय लोकातली कीर्ती सोहळा आणि मान प्राप्त होतो अशी संगती लावली जाते पण माझ्या बुद्धीला ती संगती पटत नाही महाराज मला काय सुसंगत वाटतं ते सांगतो योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याच्या जीवनामध्ये त्याग असावा ही त्याची संपदा आहे आणि योगी पुरुषाला शांती प्राप्त होते ती शांत स्थिती ही त्याची संपदा आहे महत्वाची गोष्ट आहे पण त्याग कशाचा करतो असं जर विचारलं मग त्यांनी पुढच्या तुकड्यात पाहायचं उभय लोकी कीर्ती सोहळा मान त्यानं त्याग केला पण कशाचा त्याग केला उभय लोकातली कीर्ती सोहळा आणि मान या 3 गोष्टींचा त्यानं त्याग केलेला आहे म्हणून त्याला शांत स्थिती प्राप्त झाली जोपर्यंत अंतःकरणामध्ये इहलोक आणि परलोकातल्या त्यांनी महाराज कीर्तीचा मानाचा प्रतिष्ठेचा सोहळ्याचा त्यांनी लोभ आहे तोपर्यंत त्यांनी महाराज मीच आहे ना त्याला त्या लोभापोटीच जीवन जगावं लागतं त्याला वाटतं इथल्या लोकांनी चांगलं म्हणावं इथल्या तर म्हणा स्वर्गातल्या लोकांनी टंका वाजवावा त्यांनी तर वाजवा वैकुंठात जाऊन टंका वाजवा तो कुठं टंका वाजवतो सगळ्याचा टंका त्यांनी राहून जातो महत्वाची गोष्ट आहे अरे गंधर्व दुर्ग काय पाडावे शशविषाण काय मोडावे होवावे मग तोडावे ख पुष्पकी महत्वाची गोष्ट आहे जे झालंच नाही त्याचा डंका काय वाजवता म्हणून तो डंका वाजवायचं काही काम नाही पण अंतःकरणामध्ये त्यांनी महाराज उभय लोकातली कीर्ती पाहिजे सोहळा पाहिजे मान पाहिजे आणि हे जोपर्यंत त्यांनी दडलेला आहे तोपर्यंत त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं त्याग नाही
माणसाला उभय लोकातली कीर्ती सोहळा आणि मान नको केव्हा वाटेल, जेव्हा त्यांनी महाराज या उभय लोकातल्या कीर्ती सोहळा आणि मानाची गरज कोणाला आहे त्याचा शोध लागल्यानंतर. कोणाला गरज आहे कीर्तीची? खरं सांगायचं, कीर्तनात खोटं बोलायचं नसते. महात्म्यांना सोडून मी बाकीच्यांना विचारतो. महत्वाची गोष्ट आहे. कोणाला गरज आहे कीर्तीची, कोणाला गरज आहे सोहळ्याची, आणि कोणाला गरज आहे मानाची? तुम्ही शांत झाले सगळे लोक. महत्वाची गोष्ट अहो, सगळ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कीर्ती सोहळा आणि मान पाहिजे. मला तोपर्यंत या तिन्ही गोष्टी अंतःकरणात वास्तव्य करतील. पण या तीन गोष्टींचा त्याग केव्हा होईल? जेव्हा मीचा संघ सुटेल तेव्हा, जेव्हा मी त्यांनी संपून जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं. आता मीच नाही तर कीर्ती कोणाला, जर मीच नाही तर सोहळा कोणाचा, जर मीच नाही तर मान कोणाला? म्हणून कीर्ती सोहळा मान त्यांनी महाराज मीला लागतो, हा मी घालवला पाहिजे. या मीचा आपण सगळ्यांनी संघ केलाय. म्हणून त्यांनी शुकाचार्य महाराज प्रगट झाले, आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी महाराज ते ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, 12 वर्ष नागवीचे पडवून गेले, ऐक खेळया तुझं सांगितले, ऐसे जाऊन खेळ खेळले. हो, नागवच पळून गेल. तुम्हाला लागला भागवत सांगायला. आता भागवत या बाबा म्हणल्यावर भागवत नाही सांगायचं, मग काय करायचं? पण तर आता आला प्रसंग, मी काय करू? त्याला शुकाचार्य महाराज धावतच पुढे निघाले, आणि व्यासदेवजी त्यांच्या मागे पळत होते. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदो तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. शुकाचार्य पुढे त्यांनी पळत आहेत, आणि मागून व्यासदेवजी कातर भावनेनं हाक मारत शुक 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 करत पळाल. त्याचं नाव शुक पडलं. पुढे जातात काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकाचार्याने पाहून लाजले नाही, व्यासदेवानं पाहून लाजल्या. मग काय करायचं? व्यासदेवाने विचारलं स्पष्ट शब्दात, म्हणे माझा तरुण मुलगा पळत गेला, त्याला लाजले नाही. मी एवढा म्हातारा झालो, माझी दाढी गुडघ्याला टेकली पांढरी शुभ्रन, तुम्ही मला पाहून लाजलात. मग त्या स्त्रियांनी सांगितलं की तुमचा जो त्यांनी मुलगा पळत गेला त्याच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषी भावनाच आम्हाला जाणवली नाही, तो त्याच्या मस्तीत मस्त आहे. म्हणून तर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आम्ही त्याला लाजलो नाही. हे शुकाचार्याने ऐकलं, आणि ऐकल्याबरोबर अभिमान लागे शुकाची पाठी, आणि मग व्यासे उपराटी दृष्टी केली. मग त्यांनी अभिमान निर्माण झाला. शुकाचार्यांना जाणीव झाली मी असा आहे, मला त्यांनी स्त्री पुरुष या भावना कळत नाहीत, मी असा आहे. तम सर्वभूत हृदय, झाडा झुडपांमधून हुंकार येत होता, मी एवढा सर्व व्यापक झालेलो आहे. मी त्यांनी खराब आहे महाराज, हा मी त्या स्थितीपर्यंत जाऊ देत नाही, हा मी निर्माण झाला. आणि म्हणून त्यांनी महाराज काम बिघडलं. व्यासदेवांनी त्यांनी सांगितलं, त्याने जनक भेटीशी पाठविला, जनकांच्या भेटीला पाठवला. म्हणून त्यांनी जनक राजा राज्य करी, एक पाय अग्नी माझी जळे. त्याचा पाय त्यांनी अग्नीत जळतोय आणि राज्य करतोय. का बरं पाय अग्नीत जळतो? म्हणे याज्ञवल्क्य पाठ सांगत होते, म्हणजे उपनिषदांचा पाठ सुरू होता, आणि सगळे लोक ऐकण्याकरिता त्यांनी येत होते. मोठे मोठे संन्यासी जपी तपी समोर येऊन बसत होते. आणि जनक राजा उशिरा आला. मग म्हणे सांगा ना महाराज पाठ. म्हणे थांबा, राजाला येऊ द्या. सगळे त्यांनी समोर बसले. म्हणजे आम्ही एवढे त्यागी आहोत. बघा, हे त्यांनी बुवा लोक सुद्धा असेच असतात, जे त्यांनी राजाची वाट बघतात, श्रीमंताची यांना गरज आहे, असं त्यांनी कुजबूज सुरू झाली. मग ती कुजबूज सुरू झाल्यानंतर त्यांनी याज्ञवल्क्याने ते ओळखलं, आणि मग मायावी त्यांनी महाराज अग्नी प्रदीप्त केला आणि गावालाच आग लावली. एक मनुष्य त्यांनी समोरून धावत आला, महाराज तुमच्या नगरीला आग लागलेली आहे. ते म्हणजे नमेद येती कश्यन, माझं काय जळत नाही महाराज, तुम्ही पाठ सांगा. आता मग राजवाड्याला आग लागली, म्हणे नमेद येती कश्यन, माझं काय जळत नाही, पाठ सांगा. मग म्हणे अरे राजा समोरच्या खांबाला आग लागली, म्हणे नमेद येती कश्यन, माझं काय जळत नाही, पाठ सांगा. तुम्ही नाश्ता केलेला ना सगळ्यांनी, सांगा काय भीती नाही. तुमचं जर त्यांनी पोटभर असलं की आता तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. किती वाजेपर्यंत मी सांगेल तेवढ्या वाजेपर्यंत. मला काकाने सांगितलं तुम्ही काय वेळेचा विचार करायचा नाही, तुम्ही सांगत राहा. मग नमेद येते कशाने, माझं काही जळत नाही. राजा त्यांनी म्हणतोय. त्यानंतर सांगितलं, राजा तुझ्या सिंहासनाला आग लागली. राजा मला नमेद येते कशाने, माझं काही जळत नाही. मग राजाच्या पायाला आग लागली. म्हणे राजा तुझा पाय जळतोय. म्हणे नमेद येते कशाने, माझं काही जळत नाही. महत्वाची गोष्ट आहे. स्वतःला शरीर समजत नाही, स्वतःला सच्चिदानंद रूप समजतोय. नैनान छंदंती शस्त्रानी नैनान दहती पावका न चैनान क्लेदयंती आपण न शोषयती मारुता. ही अवस्था राजाला प्राप्त झाली. असा दिव्य स्थितीतला राजा आहे महाराज. पण तो राजा त्या मुद्द्यावर त्यांनी आहे, म्हणून जनक भेटीशी पाठवलं, शुकाचार्यांना पाठवलं. आता अभिमान झालेलाच होता, अभिमान लागली शुकाची पाठी. मग गेले द्वारपालाने विचारलं, काय काम आहे, कोण आहात तुम्ही, कुठून आहात? म्हणे जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलोय म्हणून. मी सांगितल्यावर जनक राजाने आतून निरोप पाठवला.
त्यांना सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकून द्या सुखी व्हाल, संगम त्यक्त्वा सुखी भव. काय बरोबर नव्हतं, एक कमंडलू होता तिला फेकून परत त्यांनी एक दिवसभर वाट पाहिली, दुसऱ्या दिवशी परत त्यांनी निरोप दिला, जा राजाला जाऊन सांगा मी शिव आलो म्हणून. तो परत निरोप आला संगम त्यक्त्वा सुखी भव. मग ती खोबडी होती ना माळ जपायची ती दिली फेकून. त्याच्यानंतर लंगोटी त्यांनी होती ती फेकून दिली. 3 दिवस उपाशी होते, दारात बसले. आणि मग आता त्यांनी काय करावं, पोटात अन्नाचा कण राहिला नाही, काही त्राण शिल्लक राहिला नाही. मग 4था दिवस असाच उपाशी उगवला. मग त्यांनी परत विचारलं सेवकांनी, ते जनकाचे सेवक होते, जनक ही ज्ञानाची जनक ही पदवी आहे महाराज. हे 28 जनक झाले आतापर्यंत. ही पदवी त्यांनी जनक नावाची पदवी आहे, तो श्रेष्ठ असणारा ज्ञानी आहे जनक. या जनकानं त्यांनी महाराज परत त्या सेवकाने विचारलं, महाराज काय सांगायचंय? जा म्हणे तुमच्या राजाला जाऊन सांगा शुक आलाय. हे शुक आला म्हणल्याबरोबर राजा धावतच आला. हो महाराज कधी आले, कसे काय तिकडे आले, तुमचं कसं काय? म्हणे काय नाटक करतो म्हणले राजा, 3 दिवसापासून दारात बसलो तुझ्या, आणि तू खुशाल म्हणतो कधी आले काय आले, उपाशी तुझ्या दारात ठेवलं, का बरं असं केलं सांग? म्हणे महाराज तुम्ही 3 दिवस त्यांनी काय म्हणत होते सांगा? मी शुक आलोय असं म्हणत होते, आणि आज काय म्हटले? आज शुक आलाय म्हणून सांगा असं म्हटले. म्हणजे आधीच्या म्हणण्याला मी शब्द जोडलेला होता. हा मीच घातक आहे, तुम्हाला संगम त्यक्त्वा सुखी भव हा निरोप देत होतो. हा त्यांनी कमंडलू टाकण्याचा नाही, हा खोबडी टाकण्याचा नाही, हा छाती लंगोटी टाकण्याचा नाही, हा मी टाकण्याचा संदेश आहे. हा मी ज्या दिवशी गळून पडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने अवघी आनंदाची सृष्टी झाली म्हणता येईल. मग खऱ्या अर्थाने त्यांनी मला जीवन आनंदमय त्यांनी होऊ शकेल म्हणून संघ टाकला पाहिजे, तर त्या ब्राह्मी स्थितीपर्यंत जाता येईल. मग कशाचा टाकायचा आहे संघ? हा संघ अहंकाराचा टाकायचा आहे, मीचा संघ टाकायचा. ज्या दिवशी मी संपून जाईल त्या दिवशी आपोआपच माझं सुद्धा संपून जाईल महाराज. माझं कोणामुळे आहे? हे मी मुळेच आहे महाराज. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपलं सगळं त्यांनी माझं वाटतं. पण ही माझी पण त्यांनी घालवण्याकरिता वेगळा प्रयत्न करायची गरज पडणार नाही. ज्या दिवशी मी संपून जाईल त्या दिवशी माझे पण आपोआपच त्यांनी संपून जाईल. आणि ज्याच्या अंतकरणातून मी गेला आणि ज्याच्या अंतकरणातून माझेपणा गेला तो खऱ्या अर्थानं संन्यासी झाला. त्याला वेगळे वस्त्र परिवर्तन करायची, विधी करण्याची, विरजा होम करण्याची आवश्यकता पडणार नाही, दंड धारण करण्याची आवश्यकता पडणार नाही. तोच खरा संन्यासी आहे. आता संन्यासी संन्यास घेण्यावरती त्यांनी बोलणं सुरू होतं. पण त्यांनी महाराज खरे संन्यासी त्यांनी आहेत ते त्यांच्या तीच ओवी सांगतात, मी आणि माझे आईसी आठवण विसरले जयाची अंतकरण. पार्था तो संन्यासी हा निरंतर, तो खरा संन्यासी आहे ज्याच्या अंतकरणातून मी गेलं आणि ज्याच्या अंतकरून माझं गेलं. म्हणजे त्यांनी महाराज मीचा संघ संपून गेला आणि ममत्व ज्याच्या अंतकरणातून संपून गेलं तो खरा त्यांनी परमार्थातला दिव्य असणारा अधिकारी झाला. तो अधिकार जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. न करी रे संगा तुकोबरा सांगतात त्या स्थितीपर्यंत जर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? न करे रे संग, संग करायचा नाही. राहिरे निश्चळ स्थिती प्राप्त करून घ्यायची. लागो निधी मळ ममतेचा मळ करणे अंगाला लागू द्यायचा नाही.
म्हणून अशा पद्धतीने त्या महाराज विशेष गोष्ट तुकोबाराय वर्णन करून सांगताय, संग टाकायचा. म्हणून सेवी अद्वैत भाव. म्हणून त्यांनी म्हणून संग टाकी. संग टाकलं पाहिजे आणि अद्वैत भावाचं सेवन केलं पाहिजे. मग संग टाकायचा कोणाचा? मीचा. पण हा मी वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येतो. मग आपलं त्यांनी बोलणं झालं. मग कशाला धरून मी होतो? देह मी आहे हा त्यांनी भाव अंतकरणात. देहोहम ही एक वृत्तीच आहे महाराज. ती देहोहम वृत्ती त्यांनी घालवण्याकरिता दुसरा त्यांनी भाव अंतकरणात तयार झाला पाहिजे. बघा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तयार होतात. देहाला धरून मी म्हटलं जातं, जीवाला धरून मी म्हटलं जातं, आत्म्याला धरून मी म्हटलं जातं, ब्रह्मस्वरूपाला धरून मी म्हटलं जातं. शास्त्राध्ययन जर आपण त्यांनी केलं तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. म्हणजे मी देह नाही ही वृत्ती त्यांनी गेली. त्याच्यापेक्षा थोडी नजर प्राप्त झाली, शास्त्र कळायला लागलं की मग त्यांनी महाराज काही विशेष गोष्टी करतात. मग त्याला कळतं मी जीव आहे, मी भगवंताचा अंश आहे. मम अंशो जीव लोके जीव भूतः सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी दर्शन. हे त्याला कळू लागलं. मग तो मग तुम्ही जीव आहे. तो जीव जीव म्हणत राहतो. मग आणखी त्यांनी शास्त्र जर श्रवण करायला मिळालं मग त्याला कळतं की हा जीव त्यांनी मूळचा ब्रह्मरूपच आहे. हा त्यांनी आत्मा, मग आत्मस्वरूपाचा बोध त्यांनी प्राप्त होतो. मग बुद्धीने निश्चय होतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान अशी त्यांनी स्थिती निर्माण होते. मी आत्मा ही भूमिका तयार होते. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी भूमिका गुरुजी म्हणायचे ज्ञान व्हायचं. ज्ञान व्हायचं म्हणजे काय व्हायचं? वांग्याचं ज्ञान का कांद्याचं ज्ञान असं म्हणायचे बरं ते. ते आता ते त्यांचे शब्द आहेत, त्याला मी काय करू. पण अशा पद्धतीने ते म्हणायचे. मग ज्ञान झालं पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे? ज्ञान होताना असं कळालं पाहिजे मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा त्यांनी व्यापक बोध निर्माण व्हावा. मी आत्मा ब्रह्मरूप आहे हा अद्वैत भाव अंतकरणात निर्माण व्हावा. मी ब्रह्म आहे ही भूमिका निर्माण व्हावी. म्हणजे वेदाच्या माध्यमातून त्यांनी वेदातली जी महावाक्य आपण पाहतो, वेदामध्ये जे केवळ वाक्य आहेत त्याच्यात दोन वाक्य, एक अवांतर आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य त्यांनी महाराज फक्त ज्याच्या जीव स्वरूपाचं वर्णन आहे किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन ज्या वाक्यात आहे त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये त्यांनी जीव परमात्म्याची एकता सांगितली त्याला महावाक्य म्हणतात. असं महावाक्य त्यांनी महाराज तत्वमसि ते ब्रह्म तू आहेस किंवा अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मरूप आहे. अयम आत्मा ब्रह्म आत्माच ब्रह्म आहे. म्हणून त्यांनी महाराज हे महावाक्य आहेत महाराज. प्रज्ञानम ब्रह्म ज्याच्यामुळे ज्ञान त्यांनी होतं त्यांनी महाराज ते खऱ्या अर्थानं ब्रह्म आहे असं ब्रह्मस्वरूपाचा अद्वैत बोध प्राप्त व्हावा. आणि तो बोध प्राप्त झाला म्हणजे पूर्णत्व झालं असं सगळ्या लोकांना जर वाटत असेल तर तिथं सुद्धा हा मी अडकून पडतो. तिथं सुद्धा हा मी त्या सोहम भाव अटकू हा अडथळाच आहे महाराज. तो सुद्धा त्यांनी निघून गेला पाहिजे. म्हणून त्यांनी मौली आणखी सांगतात सोहम तेही अस्तवले. ते सुद्धा अस्तमान व्हावं का? तर तिथं सुद्धा हम आहे ना सोहम. तिथं सुद्धा मी ब्रह्म आहे. ब्रह्मोहम तो त्यांनी भावच आहे. त्याच्यात सुद्धा मी ब्रह्म आहे ही वृत्तीच आहे महाराज. ती सुद्धा निघून गेली पाहिजे. मग काय झालं पाहिजे? तो स्वभाव झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणणं वेगळं आणि स्वभाव होणं वेगळं याच्यात फरक आहे. मगाच्याच जनकाचं उदाहरण जर ऐकायचं असलं तर या जनकाला याज्ञवल्क्याने उपदेश केला आणि उपदेश करून त्यांनी महाराज स्वरूपाच्या बोधावर मस्त झाला. महाराज जंगलात जाऊन त्यांनी ध्यान करत होता. तो मी तो मी तो मी तो मी त्यांनी महाराज त्याचं ध्यान चालू होतं. अहम ब्रह्मास्मी त्यांनी म्हणत होता. अष्टावक्र महामुनी रस्त्यानं चालले होते आणि ते जात असताना पाहिलं जनक ध्यान करतोय आणि कशाचं ध्यान करतोय पाहिलं तर तो स्वरूपाचं चिंतन करतोय. तो मी त्याचा कार्यक्रम सुरू आहे. अष्टावक्र महामुनी हसले आणि हसून त्याच्या समोर त्यांनी येऊन बसले. महाराज आपला कमंडलू जनकाच्या समोर ठेवला आणि मोठ्याने म्हणायला सुरुवात केली हा कमंडलू माझा आहे, हा कमंडलू माझा आहे. अरे जनक म्हणला मी तर ध्यान करतोय हे कोण त्यांनी आलं मला त्यांनी त्रास देते. जनक मला जाऊ दे कोणीतरी खोडसाळ असेल. आपण आणखी त्यांनी अहम ब्रह्मास्मी त्याने अजून मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. तो मी असं म्हणतोय. परत ते म्हणले हा कमंडलू माझा आहे, ही खुबडी माझी आहे. अष्टावक्र महामुनी अजून मोठ्याने म्हणायला लागले. मग जनकाने डोळेच उघडले. मला जाऊ दे जे असेल ते असेल. डोळे उघडून पाहिलं तर अरे अष्टावक्र महामुनी समोर आहेत. म्हणे हो महाराज तुम्ही? हो म्हणे मीच आहे. मग मला असं वाटलं कोणीतरी खोडसाळ आहे आणि ती माझ्या साधनेत विक्षेप निर्माण करतो. पण तुम्ही असं करता काय गरज आहे हे सगळं करण्याची? का बरं त्यांनी तुम्ही असं म्हणतात? हा कमंडलू माझा, ही खोबडी माझी आहे. मी कुठं म्हणतो ही कमंडलू माझी खोबडी आहे? राजा म्हणतो ती तुमचीच आहे आणि तुम्ही म्हणायची काय गरज आहे? 3 वेळा म्हणता हा कमंडलू माझा, ही खोबडी माझी, म्हणायची काय आवश्यकता आहे? असं राजाने अष्टावक्रांना ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला अष्टावक्र महाराज खतखतून हसले. म्हणजे राजा जसं हा कमंडलू माझा आहे म्हणून मला याला पुन्हा पुन्हा म्हणण्याची आवश्यकता नाही. हा माझा आहे, हा माझा आहे, तो आहेच ना माझा. परत म्हणायची गरज काय? तसं तू जे त्यांनी म्हणतोस अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी हे तुला परत म्हणायची गरज काय? तू आहेस ना ब्रह्म. तू ते स्वरूपच आहेस. तुला वेगळं म्हणण्याची आवश्यकता नाही. जो वेगळ्या पद्धतीनं म्हणतोय त्याच्यात अजून अडकाव आहे, त्याच्यात अजून त्यांनी कमीपणा आहे. कारण तो अजून तिथपर्यंत स्वीकारित नाही. त्याचा स्वीकार होणं महत्वाचं आहे, नव्हे अंगी बांधणं महत्वाचं आहे. गुरुजी म्हणायचे ज्ञान करण्याकरिता बुद्धी असावी लागते, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही.
पुण्य नसेल ज्ञान पटत नाही आणि अधिकार नसेल ज्ञान झेपत नाही. म्हणून त्यांनी अजातवादाचा सिद्धांत जर झेपायचा असला तर त्याच्याकरिता अधिकार व्हावा लागेल, अनाधिकाराला तो झेपणारच नाही. एरवी त्या महात्म्याच्या दृष्टीने त्यांनी अनाधिकारी कोणी दिसतच नाही. त्याच्या दृष्टीने सगळं ब्रह्मच गच्च भरलेलं आहे, त्याला काय दिसणार आहे? जसं मृगजळ दिसतं ते हरणानं खरं वाटतं. सामान्य संसारी लोक पाहायला गेले तर त्यांना ते खोटं वाटतं, ते म्हणतात खोटं आहे. त्याला पाहणारे तिघे जण आहे. एक त्यांनी हरण पाहतो, दुसरे सामान्य माणसं पाहतात, तिसरा सूर्यनारायण पाहतो. त्याच्यामुळेच ती कारण साक्षी देवता आहे ना, त्याच्यामुळे ते प्रखर त्या सूर्यकिरण उखर भूमीवर पडले की झळ्या दिसतात. तिघे पाहणारे. पण महत्वाचा मुद्दा आहे का, हरणानं पाहिलं की त्याला खरं वाटतं, सामान्य माणसानं पाहिलं की त्याला खोटं वाटतं आणि सूर्यानं पाहिलं तर त्याला दिसतच नाही. तसं त्यांनी सामान्य संसारी जीवाला जगत खरं वाटतं. त्यानंतर मुमुक्षु जीवाला त्यांनी म्हणत ते शास्त्र अध्ययन केल्या कारणानं खोटं वाटतं आणि महापुरुषांना जगत नावाची गोष्ट दिसतच नाही, जी झालीच नाही त्याची काय चर्चा करायची. प्रपंच एक झाला होता हे तो समोर मिथ्या वार्ता न होईल मागुता कदा कल्पांती घडेना, ही त्याची भूमिका आहे. या स्थितीत त्यांनी म्हणत तो आरूढ झालेला आहे. म्हणून त्याला परत परत या सगळ्या गोष्टी म्हणण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यांनी म्हणत बसणं हा सुद्धा अडथळाच आहे. म्हणून मी ब्रह्म आहे म्हणण्यात सुद्धा मीच आहे. हा मी त्यांनी गेला पाहिजे. ज्या दिवशी तो मी निघून जाईल त्या दिवशी निश्चळ अवस्था प्राप्त होईल. कारण त्यांनी व्यवहार मी मध्ये होत असतो. मी आलो, मी गेलो, मी जेवलो, मी झोपलो, हे परिच्छिन्नत्व आहे महाराज. परिच्छिन्न वस्तूमध्ये व्यवहार होत असतो, व्यापकात व्यवहार होत नाही. महत्वाची गोष्ट आहे. हा त्यांनी रुमाल मी उचलून या हातात घेतला आणि इथून घेऊन या हातात घेतला, कारण हा परिच्छिन्न याच्यात त्यांनी व्यवहार होत असतो. मग जीवाकडे जर पाहाल तर जीव त्यांनी अल्पज्ञ आहे. जीव हा अल्पशक्तिमान आहे आणि अल्प परिमाण त्यांनी महाराज परिच्छिन्न आहे. पण परमात्मा स्वरूपाकडे जर पाहाल तर त्यांनी महाराज परमात्मा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि व्यापक आहे. ही त्यांनी महाराज भूमिका पाहिली पाहिजे. हे कळून मग त्या ब्राह्मी स्थितीपर्यंत गेलं पाहिजे. तिथं त्यांनी महाराज जीव ईश्वर या सगळ्या भूमिका सुद्धा मावळून जातात. काही शिल्लक राहत नाही त्या अधिष्ठान स्वरूपापर्यंत जर जात असाल तर. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज हा मी संपून गेला की मग एक स्थिती शिल्लक राहते, ती अद्वैत स्थिती आहे. म्हणून संघटाकीन सेवी अद्वैत भाव, हा अद्वैत भाव शिल्लक राहतो आणि त्या अद्वैत भावालाच त्यांनी महाराज ब्रह्मभाव म्हणतात. ब्रह्म तरी का म्हणायचं, त्याचं कारण आहे महाराज. ब्रह्म हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर ब्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. ब्रीही व्यापकत्व, जे व्यापक रूपाने सांगायचं आहे तेच तत्व त्यांनी महाराज ज्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भेद नाही, अभेद स्वरूप असणारं तत्व आहे. ज्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, त्याच्या ठिकाणी देश भेद नाही, काल भेद नाही, वस्तू भेद नाही, कोणत्याही प्रकारचा भेद नाही, भेदरहित असणारं त्यांनी व्यापक जे तत्व आहे ते व्यापकत्व सांगण्याकरिता त्यांनी महाराज ब्रह्म असं म्हणावं लागलं. नाहीतर त्याला नाव नाही ब्रह्म म्हणणं सुद्धा. पण ते सर्वत्र व्यापक आहे. ज्या दिवशी हा मी विरघळून जाईल, ज्या दिवशी हा मी त्या स्वरूपामध्ये लुप्त होऊन जाईल, त्या दिवशी जे स्वरूप शिल्लक राहील ते एकच राहील. त्याच्यामध्ये दोनपणा म्हणण्याचं काही काम शिल्लक राहणार. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून पूर्णच त्यांनी शिल्लक राहील, त्याच्यात काही वेगळं शिल्लक राहणार नाही. म्हणून त्यांनी महाराज निश्चळ असणारी स्थिती प्राप्त होईल. संघरहित झाल्यानं ती निश्चळ स्थिती प्राप्त होईल आणि संघरहित झाल्यानंच ममत्व त्यांनी अंतःकरणातलं निघून जाईल. म्हणून खऱ्या अर्थानं जर ती ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर नकरी रे संग राहे रे निश्चळ, या स्वरूपाला जाणून राहे रे निश्चळ. लागो निधी मळ ममतेचा मळ लागू देऊ नको. असं जर तुझ्या जीवनामध्ये घडलं तर खऱ्या अर्थानं तू ब्रह्मज्ञानी आहेस. हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. आणि या ब्रह्मज्ञानाचं वर्णन त्यांनी सांगतात. जर असं झालं तर ते ब्रह्मज्ञान. आणि असा जर संघरहित त्यांनी होण्याचा, निश्चलत्वाचा, ममतारहित होण्याचा अनुभव झालाच नाही आणि फक्त तोंडानं ब्रह्मज्ञान सांगत असेल तर ती त्याची बडबडच आहे. महाराज वर्णन करून
या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते, म्हणून हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. नाहीतर अनुभव जर नसेल तर त्यांनी महाराज फक्त बडबडच आहे. असं ब्रह्माचं झाड उभं करता येईल महाराज सर्वांच्या समोर. कंबर बांधून त्यांनी महाराज फार गोड गोड बोलता येईल पोपटासारखं. फार त्यांनी लोकांच्या समोर कौतुक सांगता येईल. फार त्यांनी महाराज लोकांवर छाप करून घेता येईल. लोकांवर वजन मारून घेता येईल. लोकांच्या दृष्टीने फार कौतुकास्पद सगळ्या गोष्टी करता येतील. पण ते खरं ब्रह्मज्ञान नाही. ते अनुभव जर त्यांनी नसेल तर त्याच्यात त्यांनी महाराज काही तथ्य नाही. म्हणून पाठ करून तर कोणी पण सांगू शकतो. आता तत्वज्ञान विषय घेऊन कॉलेजात लोक शिकत नाहीत महाराज. ते तत्वज्ञान शिकण्याकरता जातात. सारे शास्त्र त्यांना पडताळायला असतात आणि संध्याकाळी कुठेतरी जाऊन काहीतरी करतात. आता मी कुठून काय कशाला सांगत बसू, पण तुम्ही सगळं जाणणारे आहात. तुम्हाला माहिती आहे तत्वज्ञान विषय घेतला, एवढं तत्वज्ञान त्यांनी शिकले, काही पण वागतात आणि कसं पण वागतात. म्हणजे काय त्यांना खऱ्या अर्थाने तत्वज्ञान घरोघर ब्रह्मज्ञान झालं. सर्वजण आता ब्रह्मज्ञान त्यांनी सांगणं फार कठीण राहिलं नाही. त्यावेळेला दुर्लभ गोष्ट होती. म्हणजे एक गुरु एक शिष्य परंपरा होती. मग कुठंतरी त्यांनी गुरु मिळायचा, मग त्यानं तत्वज्ञान सांगायचं, मग ब्राह्मी स्थिती प्राप्त व्हायची. मग त्यांनी मला तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचा. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या न्यायानं त्यांनी मला तो त्या पूर्ण स्थितीत जाऊन आणलायचा. आता फार सोपं झालं महाराज. आता त्यांनी ग्रंथ सगळ्यांच्या समोर उपलब्ध झाले. फक्त ग्रंथ नाही, ते स्पष्टीकरणासह आहेत. म्हणजे सप्रमाण आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या समोर त्यांनी प्रगट आहेत. म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त होणं तेवढं सोपं नाही. पण त्यांनी महाराज प्राप्त झालं का बरं? जे प्राप्त झालं त्याचं नाव आहे त्यांनी महाराज फक्त शब्दज्ञान. शब्दज्ञानानं त्या स्थितीपर्यंत जाता यायचं नाही. रामसुखदास स्वामींना कोणीतरी प्रश्न विचारला. ते म्हणले महाराज पूर्वीच्या काळात त्यांनी एवढे परमार्थ करणारे लोक नव्हते आणि पूर्वीच्या काळात एवढा परमार्थाची साधनं सुद्धा सगळ्या लोकांना प्राप्त होत नव्हती. आता एवढे लोक त्यांनी महाराज परमार्थ करणारे दिसतात. हे गर्दीच असते परमार्थात. आणि सांगणारे सुद्धा एवढे झाले म्हणजे भरपूर त्यांनी सांगणारे झाले. असं कलियुगाच्या माध्यमातून खरं तर कली विरुद्ध आहे, कलीच्या विरोधात चाललंय हे सगळं. एवढा त्यांनी उत्साह होतो. एवढे लोक त्यांनी परमार्थ करणारे एवढे सांगणारे झाले. हे असं का झालं सांगा? एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हणजे ते सांगणारे पण भामटे आहेत आणि ऐकणारे पण भामटे आहेत. सरळ गोष्ट आहे. कठीण शब्द आहे, थोडासा ऐकायला वाईट वाटतो. पण वस्तुस्थिती अशीच आहे महाराज. सगळे त्यांनी काहीतरी अपेक्षेने श्रवण करतायत आणि काहीतरी त्यांनी महाराज अपेक्षेनेच लोकांच्या समोर सांगतायत. सांगणाऱ्याच्या पोटात अपेक्षा आणि ऐकणाऱ्याच्या पोटात पण अपेक्षाच आहे. सगळेच आहेत असं नाही. म्हणून त्यांनी महाराज कुठेतरी विरळ आहे असा कोणी तुका त्याशी लोटांगणी असा विरळ त्यांनी पाहायला मिळाला तर 1000 वेळेला त्याच्या समोर आमचं दंडवत आहे. पण सगळे लोक त्यांनी महाराज या स्थितीवर जात नाही. म्हणून त्यांनी महाराज गर्दी त्यांनी असते भरपूर, पण दर्दी अंतकरणात त्यांनी असणारा मनुष्य तो त्यांनी सहजासहजी पाहायला मिळत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थाने हे जरी जास्त दिसत असलं तरी सुद्धा म्हणून तुकोबारांनी स्पष्ट रूपात सांगितलं
ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी म्हणजे घाईघाईने तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. मग काय वेदशास्त्र त्यांनी सामान्य आहेत होय, ते काय त्यांनी असे ओस पडलेले थोडेच आहे. अहो ते त्यांनी ब्रह्मशास्त्र जे त्यांनी ग्रंथशास्त्र त्यांनी आपण पाहतो, या सगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून त्यांनी महाराज ब्रह्मज्ञान होऊ शकतं. पण त्यांना आधी त्यांनी स्वतःला त्याच्यात उतरवून ते अंगी बांधले पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने तिथपर्यंत जाता येईल. त्याला अंतकरणाची कृपा झाली पाहिजे, त्याला शास्त्र कृपा झाली पाहिजे, त्याला ईश्वर कृपा झाली पाहिजे, त्याला गुरुकृपा प्राप्त झाली पाहिजे. मग त्या ब्रह्मी स्थितीपर्यंत त्यांनी अशा पद्धतीने जाईल. हे तेवढंच महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. ऋषीमुनींनी जे सांगितले ते साच भावे सर्वांच्या समोर वर्तन करून दाखवण्याकरिता आलो. मग काय झालं म्हणे अर्थलोपली पुराणे, हे जे सगळे शास्त्र पुराणात त्यांच्या अर्थलोपली कशानं काय झालं असेल तर त्याच्या पुढचा मुद्दा सांगितला. नाश केला शब्दज्ञाने, फक्त शब्दज्ञानानं नाश झाला ना. म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञान सांगता येईल, ते ब्रह्माचं झाड उभं करता येईल, पण शब्दानं त्यांनी उभं करता येईल. अनुभवाची बाजू त्याला असली पाहिजे. म्हणून फक्त जर त्यांनी शब्दांचं झाड उभं केलं असेल आणि अनुभव जर नसेल तर तुकोबारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं अनुभवा वाचोनी बडबडते. पण आम्ही कंबर बांधून बडबड करू शकतो, पण अनुभव त्यांनी मला सहजासहजी प्राप्त होतोच सर्वांना असं नाही. महत्वाची गोष्ट आहे. असं त्यांनी बुवा कीर्तनात सांगायला लागला की आपापली पानं उलटून पाहायची महाराज, आपल्या पानांवर काय लिहिलेलं आहे. खरं ब्रह्मज्ञान त्यांनी महाराज जर कसं असेल, ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. हा खरा शब्द कशा करता वापरला, त्याचं कारण कुठेतरी खोटं ब्रह्मज्ञान सुद्धा असलं पाहिजे. खरं शब्द वापरण्याचं कारण आहे कुठेतरी खोटं ब्रह्मज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला लागला भागवतातल्या गोष्टी सांगायला, पण ऐका महत्वाचा मुद्दा सांगतो. हिरण्याक्ष मारून टाकला वराह रूपात भगवंतानं. तो मारल्यानंतर त्या हिरण्याक्षाची पत्नी त्याची आई त्यांनी मोठ्या मोठ्याने रडायला लागले. मग हिरण्यकशिपू आला आणि हिरण्यकशिपू वेदांत सांगायला लागला आईला आणि त्याच्या भावजईला. तो म्हणला कशाकरिता रडता आहात, ज्याच्याकरिता रडता आहात तो तुमच्या समोर त्याचं शरीर आहे आणि आत्म्याकरिता जर रडत असेल तर आत्मा अमर आहे. तो त्या पत्नीला त्याच्या पत्नीला आईला समजून सांगत होता. त्याने एवढा वेदांत सांगितलं, पण त्याचा सारा वेदांत आसुरी वेदांत होता. त्याचा फक्त तोंडापुरताच वेदांत होता, तो फक्त त्यांना सांगण्यापुरताच होता. म्हणून असा त्यांनी आसुरी वेदांत नसावा, असा त्यांनी महाराज फक्त शब्दज्ञानापुरता त्यांनी तो भाव नसावा, तो त्यांनी महाराज अनुभव संपन्न असावा. तो अनुभवही महत्वाचाच आहे. भगवान त्यांनी ब्रह्मदेवाला उपदेश करताना म्हटले मी तुला ज्ञान सांगतो, ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया यावानहम यथा भावो यद्रूप गुण कर्मना तथैव तत्व विज्ञानम आस्तुते मद अनुग्रहात. मी तुझ्यावर अनुग्रह करतो आणि तुझ्यावर अनुग्रह करून तुला त्यांनी ज्ञान सांगतो. आणि फक्त ज्ञान सांगतो असं नाही, यद विज्ञान समन्वितम, विज्ञान शब्दाचा अर्थ होतो अनुभव. मी तुला ज्ञान सांगतो पण अनुभवासहित सांगतो. नाहीतर फक्त कोणीतरी सांगितलं ते ब्रह्म तू आहेस असं सांगितलं आणि सांगून झालं, चालणारा निघून गेला आणि ऐकणारा निघून गेला आणि हा म्हणत राहिला फक्त मी ब्रह्म आहे. मग तोंडाला फक्त मी ब्रह्म म्हणतोय आणि अनुभवात मात्र त्यांनी मला ती स्थिती प्राप्त झाली नाही, त्याचा काही उपयोग नाही महाराज. त्याला अनुभव महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी विज्ञान म्हणजे अनुभव गरजेचा आहे. एका माणसानं पोपटाला शिकवलं होतं पिंजऱ्यातल्या, हे बघ म्हणले पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेला तर उडून जायचं नाही, उडून गेला तर ती नळी लावलेली असती पोपट धरण्याकरिता त्याच्यावर बसायचं नाही, बसला तर त्यांनी नळीला सोडून द्यायचं असं त्याला सांगून टाकलं होतं स्पष्ट. पण एक दिवशी मला एवढं पाठ केलं पोपट मला उडून जायचं नाही, उडून गेला तर नळीवर बसायचं नाही, नळीवर बसला तर नळीला धरायचं नाही. सारं पोपट बोलायला लागला. आता तो बोलायला लागल्यानंतर मालकाला वाटलं वा पोपट मोठा हुशार झाला, त्यानं म्हणलं परीक्षा तरी पाहून दार उघडं केलं आणि पोपट आला बाहेर. पण बाहेर येता येतच म्हणला पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही आणि बाहेर आला. बरं बाहेर आलंच आलं, उडून जायचं नाही म्हणता म्हणताच उडाला. बरं उडून तर गेलाच गेला. खरं त्या पारत करण्याकरिता त्याने ती नळी लावली होती. म्हणजे आत गज असतो वरतून नळी असते, ती नळी फिरत असते. हा पोपट त्याने गेला आणि त्या नळीवरच जाऊन बसला. बसता बसताच मला नळीवर बसायचं नाही. बरं बसल्यानंतर नळी फिरली की याला वाटला तर मी पडल खाली, म्हणून पायानं चोचीनं घट्ट धरली महाराज ती नळी. आता याला पंख आहे, त्याला उडून जाता येतं, पण तरी सुद्धा नळी घट्ट धरली आणि धरता धरता म्हणत होता नळीला धरायचं नाही, धरलं तर सोडून द्यायचं, नळीला धरायचं नाही, धरलं तर सोडून द्यायचं. त्याचा दणका उठला म्हणायचा, नळीला धरायचं नाही, धरलं तर सोडून द्यायचं आणि धरून तर बसला. हे खरं ज्ञान आहे का? तसं मी ब्रह्म आहे, मी जन्माला येत नाही, मी मरत नाही, मी आजार आहे, मी अमर आहे, मी अनादी आहे, मी अनंत आहे आणि व्यवहार तर सगळा संसारिकासारखा चालू आहे. मग मी म्हणून काय उपयोग आहे त्याचा? अनुभवा वाचून बडबडते, ते म्हणणं म्हणजे अनुभवा वाचून म्हणणं आहे आणि ते फक्त त्यांनी महाराज बडबड करण्यासारखंच आहे.
पण वस्तुस्थितीत त्यांनी महाराज आलं पाहिजे. हे जे पहिलं पद आहे त्या अभंगामध्ये नियुक्त केलं तुकोबाराने, न करी रे संग, ते न करी रे संग पद याच्याच करताय की तुम्ही त्यांनी मी टाकला पाहिजे. त्या मीला त्यांनी अशा पद्धतीने घालवलं पाहिजे. जीवाला ज्ञान होतं, मग ते ज्ञान होतं म्हणत असताना नेमकं होतं कोणाला ज्ञान? जीवस्वरूपामध्ये. जीवस्वरूपात त्यांनी बुद्धी आहे, बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य आहे, त्याचा आभास आहे. मग बुद्धीला ज्ञान होतं म्हणा, ती जड आहे, तिला कसं काय ज्ञान होईल? मी ब्रह्मरूप आहे, व्यापकत्वाचं ज्ञान बुद्धीला होतं म्हणतात, ती जड आहे म्हणा, तिला ज्ञान व्हायचं नाही. म्हणजे मग आत्म्याला होतं म्हणा, त्या चैतन्याला होतं म्हणा, त्याला कसं काय बोलतो? ज्ञान स्वरूपच आहे, त्याला वेगळं ज्ञान प्राप्त करून घ्यायची गरज काय? मग म्हणे आभासाला होतं ज्ञान. मग तो आभास जो आहे ना, त्या आभासाच्या काही अवस्था सांगितल्या. त्याच्यामध्ये आज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, मग आनंदाबाबती. त्या आनंदाबाबतीपर्यंत जर जायचं असलं तर त्या आभासाच्या 7 अवस्था पाहिल्या पाहिजे. त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान, मी कोण आहे याचं अज्ञान. म्हणून त्यांनी अज्ञान आहे, मग आवरण आहे, असत्व पादक आवरण, आभाना पादक आवरण, 2 प्रकारचे आवरण आहे. मग त्या आवरणानं त्यांनी घालवलं पाहिजे, त्यांनी विक्षेप घालवलं पाहिजे. मग परोक्ष ज्ञान प्राप्त होईल. परमात्मा आहे पण कुठेही अजून माहित नाही, हे परोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष ज्ञान त्यांनी प्राप्त होईल, मग तो परमात्मा मीच आहे असा त्यांनी बोध प्राप्त होईल. म्हणून त्यांनी महाराज परोक्ष ज्ञानानं शोकनाश होतो आणि अपरोक्ष ज्ञानानं आनंदावाप्ती होते. मग अपरोक्ष जर त्यांनी ज्ञान प्राप्त झालं तर आनंदच फक्त शिल्लक राहतो आणि त्या आनंदा वाचून दुसरं काय शिल्लक राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं निश्चल स्थिती प्राप्त होत असते. मग ती निश्चल स्थिती प्राप्त करून घेतली, संगरहित अवस्था प्राप्त करून घेतली, ममत्व अंतकरणातून निघून गेलं रे गेलं की मग ब्रह्मज्ञान सिद्ध होतं. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते. मग त्यांनी महाराज अनुभव वाचून मग त्याचे सगळे व्यवहार त्यांनी सुरू असतात. त्या ब्राह्मी स्थितीत जरी त्यांनी महाराज गेला तरी सगळे व्यवहार त्याचे सुरू असतात. ते सगळे व्यवहार त्यांनी होत असताना, व्यवहारामध्ये त्यांनी सगळी कामं त्याची त्यांनी घडत असताना, तो कोणत्या अवस्थेत आहे? त्याचे पुत्र म्हणे माझा पिता, त्याची पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परी तो त्या परता वर्तत असे. त्याच्यावर त्यांनी महाराज ती स्थिती प्राप्त झाल्या कारणानं तो त्यांनी कशालाच शिवत नाही. पद्मपत्र मे वांबसा, म्हणून त्यांनी महाराज जसं ते पान कमळाचं पाण्यामध्ये राहतं पण कशाला शिवत नाही, तसं तो त्यांनी तो तिथीचा नव्हे, तो त्या गावचाच नाही, तो त्यांनी त्याच्या मस्तीत मस्त आहे. या सगळे व्यवहार त्याच्या ठिकाणी जरी घडत असले तर हेच ऐकायचं होतं मला. विठोबा रखुमाई सांगितलं आमच्याकरता कीर्तन सांगायचं नाही, आम्हाला आवडेल म्हणून. कीर्तन सर्वेशाम, सर्वांना त्यांनी सर्वांगीण साधन आहे, सगळ्यांकरता त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज फक्त तुम्हाला टार्गेट करून बोलतोय, तुम्ही माझ्या समोर आहात म्हणून बोलतो असं नाही. ते तुम्ही माझ्या मुखातून जे बोलून घेतात ते मी बोलतोय, हा महत्वाचा विचार आहे. आम्ही त्यांनी समोर बसलो, त्यांनी महाराजांना आधी सांगितलं आज कीर्तन चांगलं होणार आहे म्हणले की नाही. ते मग मी बोलत नाही महाराज, निळा म्हणे मी बोलता दिसे पण हे त्याची सत्ता. मी बोलता दिसे, मी बोलताना दिसतोय खरं पण हे त्याची सत्ता. बोलून घेणारा वेगळाच आहे, बोलवितात हे वेगळाच. म्हणून आता ते तुम्ही त्यांनी बोलतात, काहीतरी राहिलं म्हणून त्यांनी तुम्ही सांगितलं त्या गावचा मी नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्या गावचा मी नाही ही भूमिका तयार झाली पाहिजे. तया स्वांत कर्ण जिता सकल कामो प्रशांत. आणि परमात्मा परवता दुरी नाही, म्हणून तो परमात्मा त्याच्या जवळच आहे महाराज. तो त्यांनी तिथं स्थिर झालेला आहे, त्याच्याजवळ वस्तीलाच त्यांनी राहतोय, त्याच्यापासून वेगळा राहतच नाही. तो त्या स्थितीत त्यांनी गेलेला आहे. मग सगळे व्यवहार जरी करत असला तो तरी सुद्धा त्या सगळ्या व्यवहारांमध्ये तो वावरत असताना सुद्धा तो त्यांनी महाराज मी म्हणून व्यवहार करत नाही. त्याचे सगळे व्यवहार त्यांनी महाराज अशा पद्धतीने बाधता अनुवृत्तीने घडत असतात. ते व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आहे आणि तो मात्र त्याच्या ठिकाणी आहे. त्याची स्थिती मात्र अजिबात बदलत नाही. म्हणून त्या ठिकाणी सगळे इंद्रिय जरी व्यापार करत असले त्याचे तरी सुद्धा त्याच्या सगळ्या इंद्रियांचा जय झालेला आहे. त्याने सगळ्या इंद्रियांना अशा पद्धतीने आवरून घेतलेला आहे. इंद्रियांच्या माध्यमातून सुख प्राप्त करून घेणं म्हणजे वृत्तीने त्यांनी महाराज इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी विषयापर्यंत जावं आणि मग खऱ्या अर्थानं सुख प्राप्त करून घ्यावं. ही जी शृंखला आहे ही त्याची मोडूनच गेलेली आहे. महत्वाची गोष्ट आहे. त्याची त्यांनी वृत्ती विषयापर्यंत जाते, मग त्यांनी शब्द स्पर्श रूप रस गंध मग सगळ्या विषयांच्या माध्यमातून सुख होता असं नाही. इंद्रिय आणि विषयाचा संग न होता वास्तविक सुख त्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून इंद्रियांची आता काही गरजच राहिली नाही, काही कामच शिल्लक राहिलं. इंद्रिय फक्त व्यापार करतात, इंद्रिय फक्त व्यवहार करतात. ते फक्त त्यांनी प्रारब्धवशात अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण त्याची वृत्ती मात्र ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्या कारणाने तो त्याच्या वृत्तीला सोडत नाही. म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष
गुणागुणेश वर्तन्ते इतिमत्वा न सज्जते. तो सर्व गुण अवगुणामध्ये जरी त्यांनी वागत असताना दिसत असला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा अडथळा राहत नाही, तो अडकून पडत नाही. तरी आपण इंद्रिय ग्रामावर येण्याची नाही, त्याला त्या इंद्रियाच्या गावात यायचं कामच पडत नाही. तो त्याच्या स्थितीतच आहे महाराज, त्याची कधीच न मोडणारी ती स्थिती आहे. म्हणून त्यांनी महाराज असं म्हणतात, ब्रह्मज्ञानी पुरुष गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ त्यांनी राहू शकतो तेवढा वेळ सुद्धा ब्राह्मी स्थितीला सोडून राहत नाही. गायीच्या शिंगावर जर्शी नाही बरं, नाही तर तिचे जाळलेले शिंग असते, तिच्यात मुठभर मोहरी तासभर राहील. जर्शी नाही, गावरान गायीची शिंग, तिच्या शिंगाच्या टोकावर जर मोहरीचा दाना ठेवला तर तो जेवढा वेळ त्यांनी राहतो तेवढा वेळ सुद्धा त्यांनी महाराज तो दिव्य पुरुष स्वरूपाला सोडून राहत नाही. अखंड स्वरूपाचं चिंतन त्याचं सुरू असतं. हा दिव्य असणारा त्याचा महिमा आहे. म्हणून त्यांनी महाराज तो सगळ्या इंद्रियांच्या गावात त्यांनी वर्तन जरी करत असला तरी सुद्धा ती इंद्रिय मात्र त्याला कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही. इंद्रियांचा विजय झालेला आहे, इंद्रियांचा जय झालेला आहे. कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक राहिली नाही. वासना शिल्लक आहे म्हणून तर आपण त्यांनी उठाठेवी करतो. सगळ्या प्रकारची वासना असते महाराज. सांसारिक लोकांजवळ तर सगळ्या वासनेचं दुकान आहे, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा माल आहे महाराज. म्हणून त्यांच्याकडे असो करता ते त्या पद्धतीने वासनेतच घोटाळत आहे. खरं मोक्ष जर पाहायचा असेल तर वासना संपण्यानंच मोक्ष प्राप्त होतो. वासना प्रक्षयो मोक्ष. म्हणून त्यांनी वासना संपली रे संपली की मोक्ष आयताच आहे महाराज, तो वेगळा आणायची गरज पडत नाही. म्हणून संसारिकाला वासना असेल याच्यात काय हवं आहे, पारमार्थिकाच्या पोटात सुद्धा वासना निर्माण होते. पारमार्थिकाच्या पोटामध्ये काय वासना, तुम्हाला परमार्थिकाला कशी काय वासना होते, तो मगाचा शब्दज्ञानी परमार्थिक आहे ना, त्याच्या पोटातल्या वासना सांगतोय. जो ब्राह्मी स्थितीला प्राप्त झाला त्याला कशाची वासना महाराज, त्याची निर्वासन स्थिती प्राप्त झालेली आहे. म्हणून परमार्थात आल्यावर सुद्धा बोवा व्हावं वाटतं, परमार्थात आल्यानंतर सुद्धा शास्त्र शिकावं वाटतं. पण आत्मधारा करता नाही. बऱ्याच वेळेला शास्त्र शिकणारी लोक पाहायला मिळतात पण स्वतःच्या हिता करता नाही, जगाच्या समोर सांगण्याकरता. सगळे ग्रंथ पडताळायचे, हे शिकायचं, तो ग्रंथ शिकायचा, तो ग्रंथ शिकायचा. पण त्याच्यातला शिकण्यातला भाव जर ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेणार असला तर योग्य आहे. पण ते शिकून लोकांवर छाप करून घेण्याकरिता जर त्याने अट्टहास असेल तर तो पूर्णपणे अयोग्य आहे. ती वासनाच आहे, ती वासनाच आहे महाराज. ही परमार्थात सुद्धा वासना आडवी पडू शकते. म्हणून मी बुवा व्हावं ही वासना, मी महाराज व्हावं ही वासना, तुम्ही माझ्या पाया पडावं ही वासना, मला त्यांनी अमुक प्राप्त व्हावं ही वासना. अरे मोक्ष प्राप्त व्हावा ही सुद्धा वासना नसावी, ती सुद्धा निघून जावी. सारी झाली मेली लटके वचन आणि बद्धमुक्त शीन तुका म्हणे. म्हणून सारी झाली मेली, सारी म्हणजे कवडी खेळातली. ती त्यांनी महाराज दोघं जण खेळायला लागले आणि एकाने दुसऱ्याची कवडी उडून दिली म्हणजे तुझी मिली ना, याची जिवंत झाली. मग बराच वेळ खेळ झाला, मग याने त्याची मारली वाटते म्हणे त्याची जिवंत झाली, याची मिली. आता कवडी कुठं मरते का आणि जिवंत होते का? जशी खेळातली कवडी मरतही नाही आणि जिवंतही होत नाही तशी सारी झाली मेली लटके वचन बद्धमुक्त शीन तुका म्हणे. कशाचं बद्धन कशाचं मुक्त, त्याच्या ठिकाणी ती भावना सुद्धा अजिबात नाही. म्हणून मोक्ष प्राप्तीची सुद्धा वासना नाही. त्या स्थितीत गेल्यानंतर ते कळतं, असं सहजासहजी कळणार नाही. ही अनुभवाची स्थिती आहे. म्हणून त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये काही शिल्लक राहत नाही. सर्वात्मक त्यांनी भाव हा प्रगट झालेला असतो. त्याची स्थितीच आहे झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हा यमधर्मा. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, देह ज्याचा त्यासी समर्पिला. फिरविला घट फोडिला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. तो गुरुकृपेचा दिवा त्यांनी लागला की बस काही शिल्लक राहत नाही, मस्त स्थिती प्राप्त होते. ती खरी आनंदाची स्थिती आहे. मग कशी काय इंद्रिय वळवळ करतील महाराज, इंद्रियांचा जय झालेला असणार, कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक राहिलेली नाही, वासनेचा क्षय झालेला असणार. ही दिव्य स्थिती त्याला प्राप्त झालेली असणार. म्हणून तर तुकोबरानं म्हणता आला अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा, किळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. ही स्थिती तुकोबरांना प्राप्त झाली. दीप उजळला घटी, त्रिपुटीच संपून गेली, काही शिल्लक राहिलं नाही. एक तत्व त्यांनी शिल्लक राहिलं आणि त्या तत्वाला नावगाव काही शिल्लक राहिलं नाही. सारोनिया हे सत्य ज्ञानानंद गगनाचे श्री हरी पायवा डोळे हरी श्री हरी पायवा डोळे
तो हरी श्री हरी पाहिला, तो श्री हरी पाहिला कोणता? सत्य ज्ञान अनंत गगनासारखा व्यापक, गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण, जे ते ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो श्रीहरी पाहिला. पाहताना कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारोनिया त्रिपुटी संपून गेली महाराज. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ही काही त्रिपुटी शिल्लक राहिली, त्रिपुटी विवर्जित अवस्था निर्माण झाली. आणि त्या स्थितीत जाऊन त्यांनी महाराज पाहिला. माऊली फार गोड सांगतात महाराज. पाहिला रे हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. पाहिला रे हरी पाहिला रे, पाहिला रे हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. सभा या अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे. देव पाहिला म्हणतात. कधी पाहता येईल माहिती आहे? ज्या दिवशी जग पाहण्याची वासना संपून जाईल त्या दिवशी हरी आहेच महाराज. आपल्याला हरी का दिसत नाही? त्या हरीच्या जागेवर बसलेलं जे जग आहे त्या जगाची वासना आपल्या अंतःकरणात आहे. जोपर्यंत आपण जग पाहतो तोपर्यंत देव दिसणारच नाही. तो जर पाहायचा असेल तर वासनेचा क्षय व्हावा लागेल, तेव्हा हरी आहे तोच दिसेल. हरीला आणावं लागणार नाही. महत्वाचा मुद्दा सांगतो, हरी दुरून येत नाही. हरला तर मी वैकुंठातून आणायचं मग आपल्याला दिसेल असं नाही. हरी आहेच महाराज. तो सर्व जगताचा अधिकारी आहे. व्यापक सर्व हरी हा व्यापक सर्वगत, हरी सर्वत्र गच्च भरलेलाच आहे. हा तो मुख्यत्वे वेदांत. वेदांत हेच सांगतो, खरा वेदांत हाच आहे की देव सगळीकडे गच्च भरलेला आहे. पण आपण का पाहत नाहीत त्याला? चिंतन असे चित्त असू द्यावे सादर. आपलं चित्त हरीच्या ठिकाणी जात नाही. हरीवर आलेला मुलामा आपल्याला दिसतो. हरीवर दिसणारं जे जगत आपल्याला दिसतं, सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाली थोडी. म्हणून त्यांनी महाराज हे आपल्याला पाहायला ती स्वविषया आणि स्व आश्रय असणारी जी प्रकृती आहे तिने परमात्म्याला झापलेलं. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. म्हणून त्यांनी महाराज त्या अविद्येच्या प्रभावानं, त्या प्रकृतीच्या प्रभावानं त्यांनी महाराज हे परमात्मा तत्व झाकल्यासारखं दिसतं. वास्तविक तेच आहे. ती प्रकृती सुद्धा तोच आहे. तो प्रियोची प्राणेश्वरी, उलथे आवडीचे सरोवरी, चारो स्थळे चारो हारी एकांगाच्या. तो प्रियोची प्राणेश्वरी तोच ती झालाय. आणि तिच्या रूपाने त्यांनी महाराज हे सगळा खेळ आपल्या समोर दिसतोय. आणि मग त्यांनी संपूर्ण विश्व निर्माण केलं. म्हणे जोपना कारणी केली एक बायको, जोपन आहे ना. म्हणून त्यांनी हे सगळं जे सगळं पाहायला मिळालं.
प्रौढ झाली आमची आई, बापाशी नावे त्या ठेवले पाही, नवल हे ऐकले ऐका तुम्ही चोज, नाचे ऐके तोच नाचे भोज. नाथ महाराज वर्णन करून सांगतात. म्हणून तोच परमात्मा आहे, जगताच्या रूपाने प्रत्यक्ष प्रतीला येतो. आपल्याला का दिसत नाही? आतमध्ये पण तोच आहे आणि बाहेर पण तोच आहे. आतला का दिसत नाही? आत हा परमात्मा तत्वावर मी घर करून बसला म्हणून देव दिसत नाही. आणि बाहेर का दिसत नाही? बाहेर जगत त्यांनी त्याच्यावर आपल्याला दिसताय म्हणून देव दिसत नाही. दोन गोष्टी घालवा, एक स्वतःतला मी घालवा आणि दिसणारं जगत त्यांनी अशा पद्धतीने रिजेक्ट करून टाका. देवच देव आहे महाराज. तो देव त्यांनी प्रत्यक्ष योगी दुर्लभ तो म्या देखील असा पाहता पाहता मना न पुरे धनी. आणि कसं पाहिलं? अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, बाप रखुमा देवी वर खुन बांधले कैसे. सर्वत्र तोच आहे म्हणून विठ्ठल विस्तारला जनी. विठ्ठल सगळ्या कणाकणात गच्च भरलेला आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. तोच त्यांनी सर्वत्र गच्च भरलेला आहे. तो केव्हा दिसेल? ज्या दिवशी जगाची वासना अंतकरणातून संपून जाईल, कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक राहू नये आणि सगळे इंद्रिय त्यांनी अशा पद्धतीने आवरले जावेत. इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी मला सुखाचा जो देवाणघेवाणीचा व्यवहार आहे तो बंद व्हावा आणि आत्मसुखाची गोडी प्राप्त. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया म्हणून आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली. सगळ्या विषयांचा वीट आला आणि किती वीट आला या प्रपंचाचा या विषयांचा की वमन ते मने बैसले से. त्याचं वमन त्यांनी महाराज ते विषय पाहिल्यानंतर त्यांनी महाराज वास्तविक पाहता इंद्रियांना आणि विषयांना वेगळं करणं तेवढं सोपं नाही. का सारसाही विघडता उहावरुणी वत्स काढिता भनंग दवडिता भानियावरुणी का माये पुढणी बाळक काळे नेता एकुळते एक का होय उदक तुटता मीना. एकावर एक त्यांनी दृष्टांत माऊलीने दिले. एवढे दृष्टांत देऊन समजून सांगितलं की एवढं कठीण आहे इंद्रियांना आवरणं, पण तेच इंद्रिय एका क्षणात आवरले जातील केव्हा? जेव्हा आत्मसुख प्राप्त होईल तेव्हा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा आरामू का भ्रांता शिकामू विषयावरी. म्हणून भ्रांत पुरुषाला विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाटते आणि त्याची इंद्रिय विषयाच्या दिशेने धावतात. पण ज्याला आत्मसुख प्राप्त झालं त्याची इंद्रिय धावत नाहीत, ती आकळली जातात. म्हणून इंद्रियांचा विजय ज्याच्या जीवनात घडलेला आहे, ज्याच्या अंतकरणात कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही, वासनेचा क्षय झालेला आहे, अशी स्थिती प्राप्त होणं हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. या नावे यात खरे ब्रह्मज्ञान. म्हणून तर महाराज वर्णन करून सांगतात इंद्रियाचा इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमान. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. लोकांच्या समोर ब्रह्मज्ञानाच्या गप्पा सांगताना लाज वाटते महाराज. कशाची माहिती आहे? जेव्हा इंद्रिय त्यांनी व्याकुळ होऊन विषयांची त्यांनी महाराज अपेक्षा करतात आणि धावपळ करतात त्यावेळेला मन आपोआपच म्हणायला लागतं मूर्खा. सगळ्या जगाच्या समोर कंबर बांधून तत्वज्ञान सांगून इंद्रिय बघ विषयाच्या दिशेने धावतात. पण इंद्रिय जर विषयाच्या दिशेने धावपळ करत असतील तर त्याचं ब्रह्मज्ञान खोटं. खरं ब्रह्मज्ञान कोणतं? त्याच्या इंद्रियांना धावपळ राहत नाही, त्याला त्यांनी ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे, व्यापका अवस्थेवर त्यांनी जाऊन पोहोचलेला आहे. काही करायचं शिल्लक राहिलं नाही, कर्तव्य अभावत स्थिती जीवनामध्ये प्राप्त आहे. काही कर्तव्यच राहिलं नाही तर कशाला इंद्रिय धावपळ करतील? काही संकल्प नाही, त्याच्या मनात कशाचा संकल्प तयार होत नाही, त्याला काही विकल्प शिल्लक राहिलेला नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्या पोटातल्या संपूर्ण दिसणारं जे जगत आहे त्याच्यात व्यवहार करत असताना त्याचा अनुभव आहे. झालो पाही रिकामा पावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनिया. काही काम शिल्लक राहिलं नाही, संन्यास घेण्याचं सुद्धा राहिलं नाही. आम्ही हट्ट करतो संन्यास घेऊन आमचा हट्ट त्यांनी म्हणून जर
करत असाल तर गोष्ट वेगळी, पण तुम्हाला काम नाही झालं पाहिजे कामा. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने काही काम शिल्लक राहिलं नाही. भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वैसोनिया. म्हणून अशी अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी, त्याचे सगळे व्यवहार जगताकडे पाहत असताना ब्रह्मरूपानंच त्यांनी घडत असतात. महत्वाची गोष्ट आहे ते व्यवहार त्याचे त्या पद्धतीने त्यांनी घडत असतात. नव्हे त्याचा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळ असे दर्शने. काम क्रोधा नाही झाली भूती समता किंवा भूती झाली समता. देवतया जवळ असे पाप नासे दर्शने. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. त्याच्यातला भेदाचा ना भेदाचा वादच खंडून गेला आणि एकच तत्व शिल्लक राहिलं. ते हा तत्व शिल्लक आहे, त्याच्यात मी सुद्धा शिल्लक राहिला नाही. फक्त तत्व शिल्लक आहे, त्याला काही नाव नाही म्हणून त्याला फक्त नाव दिलं आनंद. तो आनंदच शिल्लक राहिला. आनंदा वाचून काही शिल्लक राहिलं नाही. मी आनंद उपभोगणारा आहे ही भावना सुद्धा संपून गेली. राहिला फक्त आनंदच. त्याची जाणीव सुद्धा संपून गेली. की मग खऱ्या अर्थानं ज्ञान पक्व झालं म्हणायचं आणि ते पूर्णत्वापर्यंत त्यांनी गेलं म्हणायचं. पण आनंदच शिल्लक राहिला, त्याची जाणीव शिल्लक राहिली नाही. पण तुकोबा या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन करून सांगतात, तुका म्हणे नये जाणीवांतरा. म्हणा तुका म्हणे नये
खरे ब्रह्मज्ञान खरे असं वाटत होतं हे असंच चालू राहा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा स्वर्गात सुद्धा सुख सोहळा नाही, तेवढा सुख सोहळा नाही. आनंद त्यांनी महाराज गच्च भरलेला आहे. तो फक्त कुठून कुठून भरलेला आहे त्याची जाणीव मात्र नाही. तुका म्हणे नाही हे जाणीवांतरा, हे अंतर्या थारा आनंदाचा, अंतकरणामध्ये आनंदाचा थारा नाम आनंदच फक्त शिल्लक राहिलेला आहे, जाणीव मात्र त्याची शिल्लक राहिली नाही. म्हणजे आनंद मी भोगतोय हा मी राहिला नाही. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता केली पाहिजे ना. मग न करे रे संग आणि अंतर्या थारा आनंदाचा हा उपक्रम आहे, न करे रे संग, आणि शेवट त्यांनी आहे अंतर्या थारा आनंदाचा. म्हणजे संघ संपला मीचा, शिल्लक राहिला आनंद. हा आनंद शिल्लक राहणं हीच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्याला ही स्थिती प्राप्त होती तो स्वतःच्या तोंडाने सांगू शकत नाही मी या स्थितीत आहे म्हणून, आणि जो सांगतो त्या स्थितीत नाही, जो सांगतो त्या स्थितीत जाऊ शकत नाही. महत्वाची गोष्ट आहे. एकदा आता तुम्ही मला लागला लांबवायला नाही, आता थांबतोच आहे मी. म्हणजे तुका म्हणे पोतेम देवी भरले न हेर होती, समुद्राच्या शेजारी त्यांनी विहीर खांद्यावर काय करायचं असं आहे ना. म्हणून आता मला आठवतं त्याला मी काय करू. याज्ञवल्क्य ऋषीने एकदा त्यांनी मला एक विशेष असणारी गोष्ट जगाच्या समोर सांगितली. जनकानं काय केलं म्हणे 1000 गाय दान द्यायच्या. गाय दान द्यायचं ठरवलं. म्हणजे कोणाला गाय दान द्यायच्या, म्हणजे जो ब्रह्मवेत्ता पुरुष असेल त्याला गाय दान द्यायच्या. द्या त्या गाय द्या ठरलं द्यायचं. पण अट एक घातली, त्याने यायचं आणि सगळ्या लोकांच्या समोर सांगायचं मी ब्रह्मवेत्ता आहे. मग त्याने गाय घेऊन जायच्या. आता कोण येईल महाराज मी ब्रह्मवेत्ता म्हणणारा खरंच ब्रह्मवेत्ता असू शकतो का? त्याच्या ठिकाणी मी नाही ना. तो मी त्यांनी संपल्याशिवाय तो ब्रह्मवेत्ता होत नाही. मग मी त्यांनी ब्रह्मवेत्ता आहे कसं सांगायचं? मग त्यांनी सगळं कोणीच उठायला तयार नाही. जनक राजा त्यांनी म्हणायला लागलो कोणीच ब्रह्मवेत्ता नाही का, कोणीच त्यांनी महात्मा त्या व्यापक स्थितीला गेला नाही का, असं बोलायला सुरुवात केल्यावर याज्ञवल्क्य उठून उभे राहिले. बरोबर आल्यानंतर स्टेजवर आल्यानंतर आता लोक अवाक होऊन पाहायला लागले. जनक सुद्धा पाहायला लागला गुरुजी असं काय करत आहेत की आता हे त्यांनी सांगणाऱ्या सगळ्या लोकांच्या समोर आता काय सांगतील असा विचारच आहे मनामध्ये. सगळे त्यांनी पाहत आहेत, सगळे वातावरण शांत झालेलं आहे. 12:30 वाजत आले होते तरी सुद्धा कोणी हालचाल सगळे त्यांनी पाहत होते. आणि मग याज्ञवल्क्य ऋषी स्टेजवर जाऊन उभे राहिले. आणि राहिल्यानंतर सगळ्या लोकांकडे त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर निशब्द त्यांनी महाराज 5 मिनिटं असेच उभे राहिले आणि काहीच बोलले नाही, एक शब्द सुद्धा बोलले नाही. आणि काहीच न बोलता 5 मिनिटांनंतर त्यांनी महाराज त्या बाकीच्या सगळ्या शिष्यकांकडे पाहिलं आणि सगळ्यांना म्हणले चला घ्या रे गाय.
आता जनक राजा म्हणला महाराज अहो काही सांगितलं नाही तुम्ही, सिद्ध करून दाखवलं नाही, काही बोललं नाही, तर तुम्ही म्हणता घ्या रे गाई, हा काय प्रकार आहे म्हणले तुम्हाला. म्हणे मग 5 मिनिटं काय सांगत होतो. 5 मिनिटं त्यांनी सगळ्या सभेत मी उभा राहिलो, काहीच त्यांनी बोललो नाही. अरे तू जी स्थिती त्यांनी विचारतोय ती स्थिती सांगण्याकरिता शब्द शिल्लक राहत नाही, शब्द तिथपर्यंत जातच नाही. त्याची जाणीव त्यांनी महाराज शिल्लक नाही. तुका म्हणे नाही जाणीव अंतरा अंतर या थारा आनंदाचा, फक्त आनंदच आहे. त्याची जी जाणीव आहे ती त्यांनी महाराज जर सांगण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा त्यांनी महाराज काहीतरी अडकाव शिल्लक राहील. म्हणून त्यांनी मी म्हणायचं काम शिल्लक राहिलं नाही, पण अबोल शब्दांमध्ये त्यांनी त्याला चूप साधन म्हणायचं. काहीच बोलायचं काम तिथं शिल्लक राहत नाही, फक्त आनंदच राहतो. मग महाराज जर काहीच बोलायचं शिल्लक राहत नाही, फक्त आनंदच राहतो, मग त्यांनी त्याचे व्यवहार कसे घडतात. म्हणे आनंदाची डोही आनंद करण आणि आनंदाची अंग आनंदाचे, आनंदच आनंदाबरोबर आनंदाचे व्यवहार करतो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, लाडू सुद्धा खातो. यालाच आत्मक्रीडा म्हणतात. हीच खरी आत्मक्रीडा आहे महाराज. बरं झालं मला काहीतरी माझ्या जातीचं कोणीतरी सापडलं पाहिजे असं सारखं वाटतं. माझ्या जातीचे मत भेटत आवडीची धनी फेडावया, म्हणून आवडीची धनी फेडण्याकरिता जातीचं कोणीतरी सापडलं पाहिजे ना. लाडू खायला मिळाले, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, खातो त्यांनी म्हणतात, पण त्याच्यापासून वेगळं न राहता लाडू पण तेच झाले. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, ही त्यांनी स्थिती तशीच आहे, पण लाडू खायचं काम मात्र चालूच आहे. देवानं माती खाल्ली आणि माती खाऊन आईच्या समोर आ करून दाखवलं. का बरं तो म्हणतोय नाहम भक्षितम आनंद सवय मिथ्यापि संशिना यती सत्य गिरस्तारी समक्ष पश्चिमी मुखम. तू समक्ष बघ म्हणजे तुला अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून देतो. म्हणले ही माती पण मीच आहे, खाणारा पण मीच आहे, आणि त्यांनी खाण्याची प्रक्रिया पण मीच आहे. त्याला हे त्यांनी सांगायचे. महत्वाची गोष्ट सारं ब्रह्मांड दाखवले याचं कारण तेच आहे मला. म्हणून ती स्थिती प्राप्त व्हावी आणि त्याच्यातच त्यांनी मला सगळे व्यवहार अशा पद्धतीने व्हावेत. म्हणून आनंदाची त्यांनी स्थिती शिल्लक राहिली आणि आनंदातच सर्व त्यांनी व्यवहार अशा पद्धतीने घडू लागले. अशी स्थिती जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर समजायचं त्याला खरं ब्रह्मज्ञान झालं. म्हणून तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर या थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवाचं निबडबडते. मग आनंदात लहर कशी निर्माण होईल आणि आनंद आनंदाला कसं खाईल हे जर विचारायचं असलं तर नाथांना विचारा. ते म्हणतात नाथाकडची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. ते म्हणतात त्यांनी वळचणीचं पाणी आढ्याला गेलं, वळचणीचं पाणी आढ्याला गेलं. कसं काय जाईल मॅडम, आता ते तुमचं लावून घ्या कसं लावायचं ते. म्हणून त्यांनी महाराज नाथाकडची उलटीच खून आहे. म्हणून त्यांनी महाराज तोच आनंद त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आनंदमय स्वरूपामध्ये जाऊन आनंद अशा पद्धतीने भोगतोय. म्हणून स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, सर्वत्र त्यांनी स्वरूपाची संवेदना प्राप्त करून घ्यावी आणि ब्रह्म होऊन त्यांनी ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर व्हावं. हीच दिव्य असणारी स्थिती आहे. पण मीच होऊन पांडवा करीतीची माझी सेवा, म्हणून देव होऊन त्यांनी महाराज देवाची सेवा करतात. त्यांच्या दृष्टीने देव आणि भक्त हा भेद शिल्लक राहिलेला नाही. पण आनंदाचा व्यवहार होण्याकरिता त्यांनी अव्यवहार्य स्थितीत गेले. मग पुन्हा आनंदाचा व्यवहार जर घडायचा असेल तर काहीतरी म्हणावं लागेल ना. मग त्याच आनंदाला नाव आलं देव आणि तोच आनंद झाला भक्त. आणि मग स्वतःच त्यांनी अशा पद्धतीनं आनंद घेऊ लागला. म्हणून आनंद घेणारा पण त्यांनी देवच आहे, तो आनंदच आहे. आनंद देणारा पण आनंदच आहे. आणि जी त्यांनी महाराज घडताय तो सुद्धा आनंदच आहे. तिथं फक्त जाणीव नाही, फक्त शिल्लक आहे, त्याचं नाव आहे आनंद आहे. आणि तो आनंदच आनंद सर्वत्र झालेला आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा तो आनंद आश्रम करून राहतो आहे. अशाच माध्यमातून आनंद इथे आश्रमाला राहिला, त्या आनंदाने इथं आश्रम केला. म्हणून तर आपण त्या आनंदात चिंब झालो महाराज. हा महत्वाचा विचार आहे. तो आनंदच खेळतोय. हे जरी आपण त्यांनी हे एवढं सगळं सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे, हे सगळं त्यांनी होत आहे, तरी पण त्यांनी महाराज हा मंडप पण आनंदच आहे, मंडपातले श्रोते पण आनंदच आहेत. हा सगळा त्यांनी विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी, विठ्ठल अवघा भांडवला, बोलणारा ऐकणारा श्रोता वक्ता श्रीमद पांडुरंग समर्थ, म्हणून सगळं त्यांनी देवत झालेलं आहे. त्याच्या वाचून काही शिल्लक नाही. आणि मग अशी स्थिती निर्माण होऊन कोणत्याच प्रकारचा विकल्प शिल्लक राहू नये, कोणत्याच प्रकारचं त्यांनी महाराज चंचलता शिल्लक राहू नये. आणि अशी दिव्य स्थिती प्राप्त झाली की जीवन कृतार्थ त्यांनी होऊन जाईल. मग तो स्वतः त्यांनी अशा पद्धतीने आनंद घेत सगळ्या जगाला आनंद वाटण्याचं काम करेल. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देतो. पण भक्तीच्या मार्गाने सगळ्या जगाला तो आनंद वाटण्याचंच काम त्यांनी साधू संत करतात. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, हे जे म्हणणं आहे की नाही ते याच माध्यमातून त्यांनी म्हटलं गेलं. म्हणून अशा पद्धतीनं या अभंगावर मोडकं तोडकं बोलण्याचा प्रयत्न केला अनुभव नसताना. म्हणून हे या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभव वाचून बडबडते हे जर त्यांनी सिद्ध करून, आता अभंगातलं सगळं सांगितलं पाण्यात स्पष्टीकरण करून, मग या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान हे म्हणत असताना संतांची स्थिती सांगितली.
आणि अनुभव वाचून बडबडती हे म्हणण्याकरिता माझी स्थिती सांगतोय की अनुभव वाचून त्यांनी बडबड असं त्यांनी म्हणायला म्हणून त्यांनी महाराज अनुभवच महत्वाचा असतो. तो अनुभव त्यांनी प्राप्त करून घेण्याकरिता डोळ्याला ढापण लावलं पाहिजे. मगाचा मुद्दा ढापणाचा. असं ढापण लावून जर चालायला सुरुवात केली तर कोण त्यांनी पुण्य करतोय, कोण पाप करतोय, कोण काय म्हणतोय, कोणाचं कुठं चुकतंय, कोणाचं कुठं बरोबर आहे, या भानगडी मेंदूतून त्यांनी महाराज निघून जातील. घोड्याला ढापण असतं, गाढवाला नसतं. गाढव ओझं वाहणारं असतं, त्याच्या पाठीवर मुळातच त्यांनी ओझं असतं. ओझ्यानेच त्रस्त झालं, ढापण लावायची गरज. घोडा मात्र त्यांनी बेफाम सुटू शकतो. म्हणून बेफाम सुटणाऱ्या मनाला ढापण लावलं पाहिजे, त्या घोड्याला ढापण लावलं पाहिजे. ते मन सुद्धा वारू म्हणजे घोड्यासारखंच आहे. म्हणते त्याने बेफाम सुटलं तर आवडत नाही, म्हणून त्याला ढापणाची गरज आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज एक दृष्टी प्राप्त व्हावी, परमार्थात नजर असावी, परमार्थात परिभाषा कळावी. परिभाषा कळाल्याशिवाय त्यांनी या सगळ्या मुद्द्यापर्यंत जाता येत नाही. म्हणून त्यांनी उगीच सर्वांना त्या गोष्टी कळत नाहीत. परिभाषा कळावी, नजर प्राप्त व्हावी आणि नजरेनं परमार्थ करावा. परमार्थ कोणाचा चांगला? ज्याला नजर प्राप्त झाली त्याचाच परमार्थ चांगला. म्हणून त्यांनी नजरेनं परमार्थ करणारी माणसं समाजात फार कमी सापडतात. म्हणून त्यांनी महाराज कशाचा अट्टहास केला पाहिजे? आपण त्यांनी ज्ञानाचा अधिकारी होण्याचा अट्टहास केला पाहिजे. म्हणून अंतःकरणातील मल विक्षेप त्यांनी घालून टाकावेत. आवरण निवृत्तीकरिता साधन चतुष्टय संपन्न व्हावं. मग खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येईल आणि मग ती ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेता येईल. मग जाणीवेच्याही पलीकडे त्यांनी जाता येईल. म्हणून नाही त्या विटाळ अखंड सोवळा. उपाधी वेगळा, जाणीवेची सुद्धा उपाधीच आहे. म्हणून त्याला कोणत्या प्रकारचा विटाळ नाही आणि तो जाणीवेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. अशी स्थिती त्यांनी प्राप्त होत असते. ही प्राप्त होणे याचं नाव आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते. म्हणून अशी स्थिती कोणाला जर प्राप्त झाली असेल तर ते दिव्य महापुरुष आहेत. आणि सर्व संतांचा अंतर्भाव ज्ञानोबराय तुकोबरायांमध्ये आपण सर्वजण करतो. म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांनी महाराज स्थिती ज्यांना प्राप्त आहे त्यांचं चिंतन करूया आणि याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली